नाही नाही, तुम्ही शोवर आलंच पाहिजे. द अनुरूप शोवर तुम्ही नाही, प्लीज प्लीज तुम्ही आलं पाहिजे. ही आमची पण इच्छा आहे आणि प्रेक्षकांची पण. इतकं कन्व्हिन्स केलंय आम्ही आजच्या गेस्टना या शोवर येण्यासाठी. गेस द गेस्ट. सातमध्ये थांबल्यानंतर तो 20 दिवसात ब्रेकअप. किती मतभेद असले तरी मला खूप मज्जा येते तुझ्याबरोबर. लग्नाआधी कसं का असे ना, लग्न तुमचं कसं का ठरेना, लग्नानंतर साधारण सगळे एकाच ठिकाणी जातात. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्याकडे एक तरुण अनुरूप जोडपं आलंय. द अनुरूप शोचा मास्टर माइंड तन्मय कानेटकर आणि भरतनाट्यम नृत्यांगना रमा कुखनूर. नमस्कार. आपल्याच शो मध्ये तुम्हा दोघांचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि आय एम ग्लॅड की तुम्ही दोघं आलायत, कारण तुम्ही दोघं आधी नाही नाही म्हणत होता. म्हणजे हा नाही नाही म्हणत होता. आपलाच शो आहे तर आपणच काय परत पुढे पुढे करायचं पण असं वाटत आम्हाला होतं ना. सगळ्यांना हाच मुद्दा. माहिती हवं ना की आपला शो कोणाच्या डोक्यातून बाहेर आलाय, कोणाच्या मनातून बाहेर आला. हो की नाही? तुझं काय बरोबर. मत आहे? नाही, खरं तर मी पण नव्हतेच ते. बरं, मग तुझे पण आभार. नाही नाही. नाही, छान गप्पा मारूया. तुमच्या नात्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे, तुमच्या कामाविषयी सुद्धा जाणून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की अनुरूप शोची सुरुवात कॉल युअर बेनी होते. त्यामुळे तुम्ही जेव्हा भेटलात एकमेकांना तेव्हाचा एक फोन कॉल इथे आता घडवून आणायचा आहे. 10-12 वर्षांपूर्वी. मला 7-20 वर्षात. ओ अच्छा, भेट 20 वर्षांपूर्वीची आहे. कमाल. ओके. सो फोन्स होते तेव्हा. फोन्स होते, मोबाईलही होते. हा. मोबाईल होते. लकीली माझ्याकडे होता मोबाईल. माझ्याकडे पण होता. कोणी कोणाला फोन केला होता तेव्हा? तन्मयनी कधीच कोणाला फोन नाही केला. म्हणजे तो कधीच नाही, आजता काय तो फोन नाही करत. अच्छा. त्यामुळे ऍक्च्युली कॉल युअर बे मध्ये कॉल नसून मेसेज युअर बे असं असू शकतं. बरं. कारण हा, मी आय text थिंक किती करू शकतो? फोन टेक्स्ट तर करणं खूप करू शकतो. मला फार कठीण पण आहे. फोनवर टेक्स्ट तो होऊन जाऊ नाही. दे ते. पण चालेल फोन ना ती आपण. करू शकते, मी फोन घेतो. अच्छा. हो, खरंय. नशीब ग अगदी. ऐक गं, पहिल्यांदा आपण भेटलो तेव्हाचं करायचंय. अगदी जेव्हा ओळख आपली झाली होती 2007. 2007. 7च. ओके, मग काय मीच फोन केलाय ऑब्व्हियसली. लगेच उचलतो मी. ऍक्च्युली हा मला आठवतंय वाढदिवसाच्या दिवशीच पहिला फोन झाला असावा. त्यामुळे अच्छा, तन्मयचा वाढदिवस होता. तन्मयचा वाढदिवस ओके. होता. आता आणि वाढदिवसाचा कॉल ऐक, मग तुला अजून एक गंमत कळेल. कळेल. ओके, चला. कॉल. ओके. हॅलो. हाय, हाय कांट्या, हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच अँड सेम टू यू. थँक्यू. तू कधीतरी करशील ना मला आपण पहिला हॅपी बर्थडे? हा, मी पहिल्यांदा फोन केला की मी करीन आणि त्या दिवशी तू सेम टू यू म्हण. ओके हा, चालेल. ओके, एन्जॉय युअर डे. Okay, भेटूच लवकर. bye, bye, बाय. bye. अच्छा, तुमचा एका दिवशी वाढदिवस असतो? ओ कमाल. आणि त्यांनी कधीच मला पहिल्यांदा हॅपी बर्थडे म्हणलं. काय ए, हे? या वर्षी मी केला होता. याच वर्षी म्हणला. या वर्षी मी या विश वर्षी. केलं आणि मग ती सेम टू मी यू. म्हणलं आता कधीतरी मी म्हणते ना सेम टू यू. कधीतरी चान्स दिलास तू हा. लग्नाच्या 10 वर्षांनंतर. करेक्ट. वा वा. बर, कुठे भेटलात? सो माझी सख्खी मामी बहीण यशोदा हम्म. ही हिची बेस्ट फ्रेंड आहे. ओके. आम्ही लहानपणापासून दोघी भरतनाट्यम एकत्र शिकलाय, शिकली. करतात आजही एकत्र. हो. त्यामुळे आणि मी मामाकडे आजीकडे खूपदा पडीक पडीक असायचो. असायचो. आणि आम्ही टाइमपास तिच्याकडे करायचो. असायचो. ओ. त्यामुळे डान्स तिथेच मधल्या भेट सगळ्या झाली. मैत्रिणी, अजून 2 जणी. सो यशोदा माझी अनुरूप होती. हो. आमच्यासाठी ती अनुरूप होती. हा. आणि तिच्या थ्रूच अर्थात आम्ही भेटलो. हम्म. हम्म. पण भेट झाली म्हणजे तुम्ही असं खेळलायत वगैरे किंवा काही? नाही नंतर असं. उशीर, हा. म्हणजे मी कॉलेजमध्ये असतानाच. ओ ओके ओके. म्हणजे ही मला पण अगदी 11वीत असं एक खूप रफ मेमरी अशी होती की कधीतरी माहिती शाळेत वगैरे असेल 8वीत 9वीत वगैरे, तो जेव्हा आम्ही
यशोदाकडे खूप वेळा असं व्हायचं की आम्ही प्रॅक्टिसला पण हम्म. तिच्याकडे गेलोय किंवा असं. हम्म. तेव्हा बघितलं मी ह्याला होतं, पण आमची भेट किंवा बोलणं असं हे पहिल्यांदा माझ्या कॉलेजमध्ये माझ्या 11वीत तो FY ला होता तेव्हा झालं. पण म्हणजे पाहता क्षणी वगैरे असं काही घडलं की आधी मैत्री झाली? मैत्री झाली. नाही मैत्री मैत्री झाली झाली. हो. आणि ऍक्च्युली वाढदिवस सेम हा एक खूप असा दुवा होता. असा वेगळा एक लक्षात हा. राहणारा फॅक्टर होता काय त्यातला. तारीख आहे ती? 20 ऑक्टोबर. 20 ओके. ऑक्टोबर. त्याच्यानंतर आम्हाला खूप लोक भेटलेत की ज्यांचा सेम दिवशी वाढदिवस आहे. हो, म्हणजे आमच्या actually. मित्रमंडळींमध्ये सुद्धा. ऍक्च्युली हो. हो. पण पण तेव्हा आम्ही त्यावेळेला दोघंच होतो आमच्या त्याचं असं ओळखीतले. अप्रूप होतं की अरे त्याच दिवशी कसा हा, वाढदिवस वगैरे. correct. त्यामुळे आमचं असं कनेक्ट त्याच्यावर ऍक्च्युली कनेक्ट झाला. आणि हम्म. ग्रुप मध्ये आम्ही खूप वेळा भेटायचो. म्हणजे हम्म. यशोदा, अजून आमच्या 2 मैत्रिणी निकिता आणि आमचे मित्र सगळे होते आमचा काही. एक ग्रुप तयार झाला होता. मग आम्ही जनरल कॉफीला भेटू, कुठेतरी असंच म्हणजे फिरायला गेलोय किंवा आज ट्रेक 1-2 आम्ही एकत्र केले होते. असं अच्छा. अशी आमची ओळख ओळख. ऍक्च्युली झाली. हम्म. हम्म, हम्म. मग कसे प्रेमात पडला? मग गप्पा खूप व्हायच्या. हा. बोलघेवडे आम्ही दोघंही आहोत. ओके. आणि तसा माझा मामाला फटाफट होता त्यावेळी. त्यावेळीही असं म्हणता येईल. हा त्यामुळे मी लगेचच विचारलं होतं की मला तर तू आवडतेस. पण तुला तुझं हे काय? जाणवलं कधी? तुझं तुला? माझ्या FY लाच. हम्म. ओ, तेव्हा अच्छा, लगेच. लगेचच. हो हो हो. म्हणजे नाही, त्याच फटाफट वर्षभरात म्हणतोयस तू हा, तर फटाफट. म्हणजे त्याच वाटणं पण वर्षभरात. त्या 3-4 महिन्यात, 3-1 हा. महिन्यातच हो, for that actually. matter. Class. मग आज मला जेव्हा अनुरमध्ये काही काही वेळेला मुलं म्हणतात की असं कसं 4 भेटीत आणि 2-3 महिन्यातच ओळखायचं वगैरे, तर मला असं होतं की मी तेच केलंय. मग तुम्हाला मी काय वेगळं काय आता सांगू? सांगू? तर मला जमलंय बाबा. तर तुम्ही काय बोलताय आणि कसं बोलताय हम्म. त्याच्यावरती हम्म. अवलंबून आहे. त्यामुळे तसं मी लगेच तिला सांगितलं होतं. पण मग काय प्रपोज वगैरे केलंस? काय कसं सांगितलं? ऍक्च्युली त्यावेळी फार असं प्रपोज हा, वाईज केलं असं नव्हतं. मी फार नीरस आणि बेसिक सरळ साधं सांगितलं होतं की मला तू भेटून आवडतेस वगैरे सांगितलंस, हो. असं. हा. मला तो पण त्याच्या पुढची आवडतेस स्टोरी वगैरे. तू सांग. ठीक आहे. बरोबर आहे. बराच ओनस जसा हा तुझ्यावर द्यायचा. खूप म्हणजे लगेचच त्याला नाही तो खूप फास्ट या बाबतीत खूप फास्ट आहे आणि तो जे आहे ते सांगून टाकणं वगैरे तशी मी मुळीच नव्हते. सो अनुरूप मधल्या मुलामुलींची मी रिलेट करेन. कारण मला अजिबात त्यावेळेलाही असं नव्हतं की लगेच पटकन उत्तर द्या, झालंच आहे, मग अरे मला आता क्लिकच झालंय, असं मला अजिबात नव्हतं. मला एक माझा एक वेळ त्याच्यासाठीचा लागणार घ्यायचा म्हणजे लागला होता तेव्हाही. आणि मुळात मला मी तशी काय म्हणू शकतो आपण कमिटमेंट फोबिक होते. फोबिक जरा जास्त हार्श आहे. पण ओके. मला नको होती कमिटमेंट. मला असं होतं की हे छान आहे. खरं तर असा खूप कॉन्शियस विचार नव्हता की आता ह्यांनी म्हणजे केलंच आहे प्रपोज तर आता मला त्या अँगलनी काहीतरी विचार करायचा असं नव्हता. जसं जसं आमचा सहवास आणि मैत्री वाढत गेली तसं तसं माणूस म्हणून तो मला जास्त कळायला लागला गेला. किंवा मला आम्हाला दोघांनाही Actually कदाचित हे लहानही होतो आम्ही. हा हे असं म्हणलं तसं की त्या वयात खूप सवयीमुळे सहवासामुळे वाटणार किंवा ते इमोशन्स त्यावेळेला तशा ट्रिगर होत असाव्यात. सो मला त्यावेळेला असं वाटलं होतं की नाही मला आवडतंय ह्याच्याबरोबर असायला आवडतंय किंवा एवढंच अंडरस्टँडिंग होतं. आणि तू काय विचार केला जेव्हा तिने नाही असं सांगितलं आणि नंतर तुम्ही मैत्रीत होतात तर असं काही मनात नाही, असं त्याची झालं की गंमत ही होती की नाही असं म्हणल्यानंतर ती माझी बोलतच नाही किंवा आमची भेटच होत नाही असं असं नव्हतं काहीच ना. नव्हतं. हा. ते असं फसवं पण होतं बऱ्यापैकी हा. की ती म्हणणारे नाही हा. पण रोज भेटणारे आणि खूप छान वागणारे, खूप ऍक्च्युली regular ह्याच्याने आम्ही जरा तो भेटणार. घडला की हा, म्हणजे मग- काय चाललंय तुझं म्हणजे तू नाही पण म्हणतेस ना. आणि थांबायचं आहे का नाही थांबायचं आहे का काय माहिती तुझा नेमका विचार काय फक्त याच्याबद्दल हो काय? म्हणण्याचा इश्यू हा, असं तेवढा maybe. झाला होता. पण ते होतं मग मी आशेवरती बऱ्यापैकी तिने मला टांगून ठेवला होता आणि मी पण राहिलो होतो, स्वतःला ठेवलं होतं. त्या वयाचा पण परिणाम असेल असं मला वाटत होतं बराच काळ नंतर, पण तसं नव्हतं. ते जेन्युइनलीच घडत गेलं होतं. हे नंतर पुढे स्टोरी कशी जाते त्याच्यामुळे ओके. कळेल. ओके. पण त्यामुळे मग तसा होतो मी. आणि त्यावेळी आम्ही भेटत होतो आणि मजा तर येत होती एकत्र असताना. एकत्र काय म्हणतात वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणं. म्हणजे ती म्हटलं तसं की ती डान्सर किंवा पुरुषोत्तम फिरोदिया या ज्या प्रसिद्ध स्पर्धा आहेत पुण्यातल्या कॉलेज सर्कल्समधल्या, तर त्याच्यात मी पण काम करायचो. ती तिच्या कॉलेजकडनं असायची. सो त्याच्यामधलं बोलणं, इंटरॅक्शन, देवाणघेवाण त्या आमची निमित्ताने खूप. नाटक बघणं, स्पर्धा बघायला जाणं हे पण झालं. तर तो हम्म. पिरियडमध्ये ते घडत होतं. त्यामुळे मजा पण येत होती. ते एक्सप्लोर करणं होतं. मी माझ्या जस्ट FY ला होतो.
आयुष्यात काय करायचं मला काही माहित नव्हतं करिअर वाईज. मी जस्ट लॉला ऍडमिशन घेतलेली होती आणि Figure out. तोही एक विचार होता. सो आपापे वेगळं शेअरिंग पण माझ्याकडनं पण होत हो होतं. ऍक्च्युली. त्यामुळे ते अजून क्लिअर पण होत गेलं. म्हणजे जरी मी आधी प्रपोज केलं असलं तरी त्या 7 महिन्यामध्ये पण असं होतं की अरे परफेक्ट आहे की हीच ती मुलगी असू शकते अशा हा. पद्धतीने. आय रिअली डाऊट की 18व्या-19व्या वर्षी मी इतका मॅच्युअरली काही विचार केला असेल, पण आय एम प्रिटी शुअर की तो फिलिंग ते होता. मला खात्री आहे की तसे भाव असणार आहे डोक्यामध्ये. पण सो तेव्हा ती हो म्हणली आणि सप्टेंबर 2007 मध्ये ही माझी एक गर्लफ्रेंड म्हणून होती, Official. ऑफिशियल होती. आणि मग सांग. मग गॉड. डेटिंगचा काळ डेटिंगचा काळ तो खूपच कमी होता आमचा, कारण त्यावेळेला त्याच वर्षी म्हणजे हे आता 11वी संपून मी 12वीत गेले होते आणि मला मी डान्स म्हणजे भरतनाट्यम मी लहानपणापासून करते आणि आमच्या म्हणजे भरतनाट्यममध्ये अरंगेत्रम असतं आणि अरंगेत्रमचा जो माझा म्हणजे ते वर्ष होतं माझं जेव्हा माझा अरंगेत्रम प्लॅन्ड होतं आणि माझ्या गुरु सुचेताताई त्यांनी निर्माण केलेली एक नवीन शैली आहे नृत्य गंगा नावाची, ज्याच्यात हिंदुस्थानी म्युझिक आणि भरतनाट्यम ह्याचा सिंथेसिस आहे, खूप सुंदर आहे. तर ती नवी होती माझ्यासाठी आणि माझा प्लॅन होता की मी त्याच्यातच अरंगेत्रम करणार. सो म्हणजे ट्रेडिशनल ज्या भरतनाट्यमच्या कॉम्पोजिशन्स आहेत ते नसून मला नवीन सगळं शिकायला लागणार होतं आणि मी त्या ह्याच्यात खूप फोकस्ड होते की मला ते करायचंच आहे. आणि नवीन शिकायचं म्हटल्यानंतर माझा वेळ त्याच्यात खूप खूप इन्व्हेस्ट केला होता आणि नॅचरलीच म्हणजे मला तो करावा खूप कॉन्शियसली लागत नव्हता, मला ते आवडतच होतं. सो मी खूप वेळ त्याच्यात द्यायचे सुद्धा. आणि ते सगळं चालू झालं आणि मग ऑक्टोबरमध्ये माझा प्लॅन झाला की प्लॅन्ड होतं माझा अरंगेत्रम वगैरे. सो मला असं झालं की मला ह्याच्यावरच फोकस, मला हे असं काहीतरी रिलेशन आणि त्याच्यासाठी वेळ द्या, मग आता भेटा, मग हे मला नाही करायचंय. म्हणून मग मी त्याला म्हणलं ऐक ना, मला वाटतंय नको बस असं म्हणून. आणि हे 20व्या दिवशी वाटलं तिला. तर ह्याच्यानं खूप मला सगळे आजूबाजूचे आजतागत खूप मला बोलतात ग. मी तर तिला मी आयुष्यभर ऐकणार की मी 7 महिने थांबल्यानंतर तू 20 दिवसात ब्रेकअप केलंस. वा वा. मग याच्यावर काय पुढे मग झालं? अगं त्यांनी पहिल्यांदा असं सिरियसलीच नाही घेतलं. त्याला वाटलं की ही मज्जा मला तर चालली मज्जा आहे, करतेय. कारण मॅच होती दुसऱ्या दिवशी, वर्ल्ड कप फायनल मॅच वर्ल्ड कप फायनल मॅच संपला विषय. 2007 माझ्याकडे तेवढंच cricket लक्ष World देणार Cup. होता तो क्रिकेट म्हणल्यावर. सो इंडिया पाकिस्तान मॅच होती. ते म्हणलं ठीक आहे, हिच्या डोक्यात काहीतरी वेगळा विचार आहे, बघू द्या. हिला चौघातच Match वाटतंय. संपल्यावर तोवर हिच्या पण डोक्यातलं गेले असेल तोवर वेगळे ना, विचार. म्हणून तो जाऊन मस्त हॅ हू वगैरे करून आला नाचलो दुसऱ्या बिचलो मी रस्त्यावर मॅच बीच संपल्यानंतर. दुसऱ्या दिवशी आला. म्हणलं की गेले का विचार. नाही मी सिरियस होते परवा. मी खूप serious होते. तू सिरियसली नाही का घेतलेस? तो म्हणला काही काय. मग त्याला ते हिट झालं की अरे बापरे हे असं झालंय, अगं पण याला आपण काहीच नको. मी म्हणलं नको नको, मलाच माझ्याबद्दलच कॉन्फिडन्स नाही की मला ते दोन्ही मॅनेज करता येणार आहे. त्यामुळे असं काही वाद झालाय आणि मग नाही असं काही नाही, माझंच ठरलं, मीच नाही म्हणले आणि मग ते नाही झालं. म्हणजे मी तिथे आम्ही ब्रेक घेतला, म्हणजे ब्रेक केलं. ब्रेकअप होतं. ब्रेक घेतला ब्रेकअप होता. हा बरोबर, ब्रेकअपच केलं. ओके. मग काही नाही, आम्ही अनेक वर्ष आम्ही असे त्याच्यानंतर आपण कॉन्टॅक्टमध्ये होतो, 4-4.5 वर्ष. पण असं असे खूप भेटाभेटी वगैरे नाही. 4-4.5 वर्ष तुम्ही त्या ब्रेकअपला मान्य केलं होतं? हो आम्ही वेगवेगळ्या लोकांना डेट केलं. कारण पुढे ब्रेकअप झालं आणि हा केवढा फास्ट आत्ताच कळलं ना. त्यामुळे त्याच्यासाठी तो ब्रेकअप झाल्यानंतर तो काही 3-1 महिन्यांनंतर मूव्ह ऑन. सो ते त्याचं झालं होतं आणि माझं आधीपासून मला ते माझ्या पथ्यावरच पडलं, कमिटमेंट नकोच होती मला. आणि पथ्यावर पडलं तसं नाही, पण म्हणजे मला असं झालं होतं की ठीक आहे आता काय मला नाही एवढी गरज, मला चालणार आहे. पण त्यामुळे मग आम्ही त्या पिरियडमध्ये मधल्या आम्ही खूप असे भेटलोय बोललोय असं नाही झालं. आम्ही जनरल कसा आहेस कशी आहेस या ह्याच्यावर होतो, कधीतरी एकत्र ग्रुप भेटलो तर भेटायचो किंवा असे आवर्जून काही आम्ही कॉन्टॅक्ट ठेवलाय किंवा भेटलोय असं खूपच कमी. 4-4.5 वर्ष. त्याच्यानंतर असा एक झाला 2012 साली, मग पुन्हा भेट झाली. आम्ही असं आलो की किती वर्ष आपण नाहीच भेटलो, आता एक जनरल कॉफीला तरी भेटू असं म्हणून आम्ही भेटलो. आणि त्याच्यानंतर 13 साली आपण मग पुन्हा मी फटाफटच होतो. पण तू तेव्हा 12 मध्येच विचारलं. बरोबर, कारण तेव्हा त्याचं ब्रेकअप झालं होतं असं आमची टाइमलाईन मॅच झाली की मग
त्याचंही ब्रेकअप झालं होतं, माझंही ब्रेकअप झालं होतं. मग ते असं झालं की तो म्हणला की मला तरी वाटतंच आहे, म्हणजे तरी वाटतंय म्हणजे आता नव्याने वाटतंय. नाही, नवीन इंटरॅक्शन झालं होतं. हो, नव्याने actually. पुन्हा आम्ही भेटतो 4-4.5 वर्षाच्या गॅपने. सो असं नव्हतं की सेम व्यक्ती होतो. आणि आणि तन्मय तर maturity डेफिनेटली आली सेम असेल. नव्हता. आणि मधल्या काळात Oh. खूप गोष्टी बदलल्या त्या, करिअर वाईज बदलल्या त्या, कामाच्या दृष्टीने बदलल्या त्या. Okay. त्यामुळे थिंग्स वर चेंज डिफरंट. आणि त्यामुळे नवीनच व्यक्तीला भेटत असल्यासारखं होतं. हम्म. पण परत आवडलीच ही. मग मी परत विचारलं, मग परत तिने 7 महिने घेतले. कारण ना यावेळेला सांगते, प्रेशियस आहेस ग तू. है ना? कलेक्टिव्हली 14 महिने थांबला. किती वर्ष आहे कळणार यार, देवा. आयुष्यभर. हो खरे खरे. काय काय ग. आता ह्याच्यावर आणि माझ्याकडे काही कमबॅकच नाही, तर झाले ते आणि झाले. आता तर रेकॉर्ड करतोय आपण. हे कायमचं युट्यूब वरती आहे. कायमचं मग मी हे राहणार किस्सा आहे. म्हणून मित्रमंडळींमध्ये सांगणं गोष्ट वेगळी. आता हे युट्यूब वरती आउट द्या. अरे देवा, जगाला कळणार आहे आता हे. जगाला कळणार आहे. मग 7 महिन्यांनी तू काय केलंस? मग यावेळेला जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा माझ्याही डोक्यात त्याच्याही डोक्यात आता म्हणजे डेट करणं किंवा बघू ट्राय करू वगैरे असं काही नव्हतं. ज्या व्यक्तीला आपण विचारू ती म्हणजे लाईफ पार्टनरच लग्नासाठीच. असेल, लग्नासाठीच असेल. सो तन्मय मी जेव्हा आम्ही ओळखायचो त्याच्यानंतर जो मधला गॅप नंतर परत आमची मैत्री झाली, तेव्हा मला तन्मयमध्ये खूप फरक म्हणजे व्यक्ती म्हणून पण जाणवला होता. की म्हणजे तन्मय आधी खूप असा खूप शॉर्ट टेम्पर्ड होता, किंवा माझी पहिली इंटरॅक्शन मला अशी आठवते की तन्मय असं खूप माज केला होता गं त्यांनी. मी कुठली तरी ट्रेक करून आला होता आणि तेव्हा हा खूप ट्रेक करायचा. तर मला कुठला ट्रेक केलायस तू वगैरे असं त्यांनी विचारलं. म्हणलं हा कुठला तरी आठवत नाही मला. अच्छा बेसिकच आहे तो. असं करून त्यांनी मला खूपच माझी काढली होती. म्हणजे हा ठीक आहे, हा ग्रुप मला माहितीच आहे वगैरे असं खूप बोलला होता. आणि मला असं झालं की एवढं असं का बोलतोय हा मुलगा, म्हणजे ठीक आहे ना, तू खूप भारी केले असतील ट्रेक, पण मी हा केला. तर त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा तो असा थोडा शॉर्ट टेम्पर्डही होता. म्हणजे मला आठवतंय हे की अदरवाईज त्याचे पटकन रिॲक्ट होणं किंवा असा तो होता. पण बाय द टाइम 4-4.5 वर्षांच्या गॅप नंतर हे क्रेडिटच आहे म्हणजे की तो त्याच्यातला फरक मला अगदीच म्हणजे असं खूप स्टार्किंग डिफरन्स मला जाणवला होता की तो असा ही वॉज कंपोज्ड, तो शांत होता. आणि त्या पॉइंटला त्याचे विचार असे वगैरे होते की लिव्ह इनमध्ये राहू आपण, म्हणजे मला असं वाटतं की हे करून बघायला काही हरकत नाही वगैरे. आणि कितीही ते मला फॅसिनेटिंग वाटले तरी मला असं होतं की लिव्ह इन मध्ये माझे बहुतेक आई बाबा मला नाहीच म्हणतील. हे छान वाटते मला कल्पना म्हणून, पण मला नाही वाटत की हे वर्कआउट होईल. सो हे त्याचे लग्नाविषयीचे त्याचे विचार त्यावेळेला जेन्युइनली असे होते. म्हणजे असं नाही की करून बघू ना, असं नंतर करू लग्न नाही. मला लग्न नाही, मला लिव्ह इन मध्येच राहायचंय. तर हे मला टू अंडरस्टँड मला असं होतं की बापरे, हे जरा फारच वेगळं आहे. म्हणजे जरी ही बदललेली व्यक्ती आपल्याला कळते की ह्याच्यातला बदल आहे, पण मला हे आयुष्यभर असा डिफरन्स जर असेल तर करायचं का हे. सो माझ्यासाठी हा निर्णय म्हणजे मोठाच आहे. ह्याच्याबरोबर अख्खं आयुष्य काढायचं म्हणजे तसा विचार करण्याचीच गोष्ट आहे. त्यामुळे मी माझा वेळ घेतला. मी म्हटलं की माझं असं म्हणणं नाही आहे की आपण एक्सपेरिमेंट करूयात, पण इतका नाही. आय एम नॉट रेडी फॉर इट. सो मग मी तो वेळ घेतला आणि मी तिला म्हणलं की मला जोपर्यंत असं इतकी मी शुअर नाही आहे की मला हे करायचं आहे, तोपर्यंत मी आत्ता ह्याच्यात नाही पडणार आहे. तर तो पेशंट होता त्या बाबतीत, थांबला होता. तरी म्हणजे 7 महिन्यानंतर त्याची झालीच होती परत ती अवस्था की आता सांगशील का प्लीज, आता काय म्हणायचं तुला. मग मी ठरवलं की नाही ठीक आहे. म्हणजे मी ॲक्च्युली काय आवडतंय काय नाही आवडतं असं लिहून काढलं होतं. मग मला काय नाही, मला काय झेपणार नाहीये, मला काय करता येणार आहे. आणि म्हणजे टू आवर सरप्राईज की हे सगळं आम्ही खूप डिस्कस करून करायचं. म्हणजे मला या निर्णयापर्यंत यायचंय ही गोष्ट पण मी यालाच जाऊन सांगायचे. म्हणजे आमच्यातलं अंडरस्टँडिंग इतकं त्याच्याशीच बोलायची असं होतंच की आम्ही या बाबतीत शेअर करायचो. मग हे मी लिहून काढलंय, हे नाहीये वगैरे हे मी त्याला सांगितलं होतं. सो माझ्यासाठी पण जो विचार करायला जी एक मदत लागत होती ती अननोइंगली नोइंगली हा करतच होता मला. टेक्निकली अरेंज मॅरेज प्रोसेस होती ती लिहून काढणं, प्रोज अँड कॉन्स काय आहे. हा राईट. पण मग तेव्हा मध्ये जो तुझा विचार होता लिव्ह इनचा, त्याच्या मागे तुझा थॉट काय होता?
खरं सांगायचं तर काही विशेष थॉट नव्हता. हा, म्हणजे बरोबर. फार विचारपूर्वक मी काहीतरी ते मत मांडत होतो वगैरे असं काही नव्हतं. ओके. अं, त्यावेळी असं वाटायचं की आपण बंडखोर असलं म्हणजे भारी असतं. आणि लेविना बंडखोर थॉट होता ना. अनुरूप विवाह संस्थेच्या घरामध्ये एक मुलगा असं म्हणतोय की आपण आपण लिव्हिंग लिव्हिंग मध्ये I राहू. can't हा imagine विचार that. मांडण्याचा किती किती ironic आहे. अप्रतिम विद्रोह आहे. पण त्याच्या मागे कुठलाही विचार नव्हता. म्हणजे फार आज माझे काही लिव्हिंग बद्दलचे विचार आहेत, पॉझिटिव्ह पण आहेत, निगेटिव्ह पण आहेत, पण ते बऱ्यापैकी अभ्यास करून विचार करून तयार झालेले विचार मतं आहेत. आहेत. त्यावेळी ते नव्हते एवढं नक्की. त्यामुळे तेव्हा ते असं होतं की कसली मज्जा करून बघायचं का, हा. तर असं इतपतच होतं ते. आणि तेवढंच तिच्यापर्यंत होतं की खरं तर मला असं वाटतं की असं करून बघितलं पाहिजे, जरा आपण काहीतरी वेगळं करू. हा. तर ते वेगळेपणाचं जे फॅसिनेशन असतं ते त्याला तितपतच होतं. लहानपणापासून होतं ते, तर इथेही होतं. हा. त्या वयापर्यंत पण हा, होतं. त्यामुळे ते जरा काहीतरी वेगळं. हम्म. एवढ्या एका टायटल खाली ते लिव्हिंग बद्दलचं म्हणणं होतं, ओके. पण तितकं ते उथळ होतं म्हणूनच ते बाजूलाही ते पडलं. विरलं, बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये कारण लिव्हिंगच्या बाबत ते काही फार विचार काही त्याच्यावेळी होता अशातला भाग नाही. मुद्दा हाच होता की मला हिच्याबरोबर राहायचंय. म्हणजे हा कधी मुद्दा नव्हता की आपण ट्रायआउट करून बघू. हा विचार कधीच नव्हता डोक्यामध्ये. ओके. आय वॉज प्रिटी शुअर की मला हिच्याच बरोबर राहायचंय अशा पद्धतीने. त्यामुळे मग तुला काय हवंय, तू माझ्याबरोबर राहण्यासाठी काय करायचंय, लग्न तर लग्न, ठीक आहे, मी माझी बंडखोरी बाजूला ठेवतो आणि मग आपण हे करू. म्हणजे खरंच त्या विचाराला काही अर्थ नव्हता. इट वॉज प्रिटी सिम्पल की ओके. आपल्याला एकत्र राहायचं, लग्न करायचं तर मग लग्न करू, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे माझ्या घरच्यांनी तर इतकं नॉन प्लस रिॲक्ट झाले होते की मला काही, मी जनरल असं जाता आपण एक अंदाज घेतो ना, मग असं आम्ही केलं तर, असा एक अंदाज जेव्हा घेतला तेव्हा आईने आणि बाबांनी वेगवेगळे रिॲक्शन दिल्या. काय असलं काहीच नाही करायचं हे सांगून झालं होतं मला. मी म्हटलं की तन्मय असं म्हणतोय, पण खरं तर तन्मयच्या आईबाबांनाही नाही बहुतेक चालणार आहे, म्हणजे त्याला हे खूप वाटतंय. पण आता चिमाला, त्याच्या आईला मी चिमा म्हणते, तर ती सांग, यशोदाची, चिमा म्हणते म्हणजे काय? हा म्हणजे चित्रा मावशीचं चिमा असं असा शॉर्ट फॉर्म आहे. आणि तो यशोदामुळे मला खूप आधीपासून ती माहिती असल्यामुळे, यशोदाची सख्खी आत्या, त्यामुळे मी तिला खूप आधीपासून ओळखत होते. सो मला असं होतं की लिव्हिंगचा हा तुझा विचार आहे, तुझ्या घरात पण हे नाही चालणार हे मला माहिती होतं. मग काका कदाचित याच्यासाठी ओपन असू शकतात, पण मला वाटत होतं की आई नसेल. त्यामुळे मी म्हणलं की ऐक ना, मी या साली लग्न करणार आहे, तर बघ म्हणजे तुला काय वाटते ते, तुला एवढा वेळ आहे याच्यावर विचार करायला की लग्न तू करणार आहेस का नाही करणार आहेस. मी लग्न करणार आहे. रमा म्हणली होती जानेवारी 2016 मध्ये मी बोधावर उभी राहणार आहे. झालेलं असेल, बरोबर. आणि अंतरपाठाच्या पलीकडे कोण असेल ते तू ठरव. ते तू ठरव. तू असू शकतोस किंवा कोणीतरी दुसरं असेल. कमाल. त्याच्या आधी 3 महिने आम्ही लग्न केलं. पूर्ण तयारी निशी नको बाबा. मग घरून ओके होतं, घरच्यांना काहीच प्रश्न आणि नाही. घरात माहिती होती, घरात माहिती होती आधीपासून. तन्मयही माहिती होता, कारण यशोदाचा भाऊ आणि हा सगळ्याच कॉन्टेक्स्ट मध्ये. आणि ऍक्च्युली माझ्या घरी खूपच असं वातावरण होतं की माझ्या घरच्यांना, आईबाबांना दोघांनाही, मी एकटीच आहे, मला बहीण भाऊ नाहीये, तर माझ्याकडे आम्ही सगळंच, म्हणजे मी जिथे कुठे असेन आणि ज्या कोणाही बरोबर असेन ते माझ्या घरी माहिती असायचं. म्हणजे खूप कमी वेळा झाले की मला काहीतरी असं लपून छपून करावं लागलंय. सो तो संवादही होता आणि ते खूप आमच्याकडे अनसेड होतं. म्हणजे मी सगळ्याच गोष्टी सांगायचे, माझे सगळे मित्रमंडळी घरी यायचे. सो हा कुठे असं अरे बापरे लपवूयात, सो असं कधीच नव्हतं. आणि तन्मय मल्टिपल वेळा यायला लागला ना, मग काय कळतं, म्हणजे आई आणि बाबांनी असं वेगवेगळं मला विचारलं, हा काहीतरी चालू आहे का, असं त्यांनी विचारलं. मग तो पॉईंट मी धरला आणि म्हणलं हो. असं वेगळं सांगण्यापेक्षा आधी ऍक्सेप्ट केलेलं बरं, म्हणून मी ते त्यावेळेला सांगितलं. आणि तेव्हा त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता, अगदीच ओके होते. आम्ही फक्त सांगितलं घरी, त्याच्यानंतर लगेच नाही लग्न केलं आम्ही. हा म्हणजे 1-1.5 वर्षांनी केलं का. हो, पण ठरवलं की लग्न करू. हा म्हणजे आम्ही असं होतो की आम्ही आता एकत्र आहोत पण लगेच लग्न नाही मी करायचं. जस्ट जॉब करायला लागलो होतो एका ठिकाणी आणि अजून असं काही काय करायचंय, पैसे कितपत कमवतोय, पायावर उभे होत असं नव्हतं. क्लासेस घेत होते. परफॉर्मन्सेस मध्ये असं अर्थात वेळ होता, लहान होतो त्यावेळी. 23 होते, 25. आणि मग लग्न सोहळा कसा करायचा ठरवला? घरच्यांची काय मतं होती, तुमची काय मतं होती, आणि
खरा सोहळा खरं कसा तर फार काही अशी टिपिकल असतात ना की आम्हाला साधं करायचं होतं पण घरच्यांना होतं हे एलिमेंट असे आहेतच ड्रामा याच्यामध्ये म्हणजे की मला साधं करायचं होतं पण नाही आपल्याला सविस्तर करायचं. ही म्हणली मी एकुलती एक मुलगी मला मोठाच करायचंय. हा. बरं यांची फॅमिली काय, खरं तर आमची पण फॅमिली काय, हो. विशेषतः खूप मोठ्या आहेत आईचा आमच्या. आजोळ हो. खूप मोठ्या फॅमिलीज आहेत. हाक मारली की 50 लोक जमा होतील अशा हो. आणि families नुसत्या आहेत. मोठ्या नाहीत आम्ही म्हणजे दोन्हीकडच्या फॅमिली जवळ क्लोज पण, निट हा. की त्यामुळे असं नाही लोकं होणार तर की आहेच सगळी नाहीच आहेत, जवळची, ही तर चालणार आहेत बोलवायलाच नाही आली लागेल. तर असं नाही. सो टेक्निकली अट फक्त मी एवढीच घातली होती की टिपिकल हो. लग्न रिसेप्शन तो म्हणला या सगळ्या वेळी मी मी एवढा उभा राहणार मी नाही. दोनदा वगैरे एकदाच स्टेजवर उभं उभा राहणार राहणार मी. नाही. मी एकदा लोकांना उभा भेटायला राहणार. मी एकदाच उभा राहणार. हा. कोणती काय वेळ, करायचं ते दुपारी तू लग्न बघ. असेल तर दुपारी एकदाच उभं राहणार. परत संध्याकाळी रिसेप्शन हा. वगैरे मला तिथे झेपणार नाही. पुतळ्यासारखं उभं नाही करायचं. ते मी हो का म्हणले कारण आधी मुळात तो म्हणता की आपण सह्या करू हा. बस ओके. सह्या करू, जेवण, मज्जा, संपला विषय. तर मी म्हणलं की नाही मला नाही नुसती सही करायची आहे, मला काही विधी तरी करायचे. हम्म. सो तो मी एफर्ट घेतला होता की मी ऍक्च्युली आमचे जे गुरुजी आहेत त्यांना जाऊन भेटले होते, समजून घेतलं होतं की काय काय विधी असतात, मग त्याच्यामध्ये कुठल्या 4 महत्वाच्या विधी आहेत किंवा काय आहेत हे सगळं जाणून घेतलं. ते म्हणले की असं काही नाही, तुला जर वाटत असेल की ते करायचंय तर आपण तसं करू शकतो. जे तुमच्या दोघांमधलं आणि तुमच्या दोघांची इन्व्हॉल्वमेंट ज्या ज्या गोष्टींमध्ये आहे ते आपण सगळ्या करू. तर म्हणलं ठीक आहे, मग आपण तसं करू. त्यामुळे आम्ही ते थोडं कस्टमाइज केलं होतं मी माझ्याकडनं पण. म्हणजे त्या पॉइंटला त्यावेळेला असं काही कोणी केल्याचं मला आठवत नव्हतं की जरा एक आधी चर्चाच करते गुरुजींबरोबर वगैरे. सो मी त्याला म्हटलं होतं की मी करणार आहे, मला हवंय सगळ्या म्हणजे विधी करून मला हवंय लग्न करायला. तर त्याच्यावरचे आमचे मतभेद होतेच. म्हणजे तो असा होता की त्याची काय गरज आहे वगैरे. म्हणलं मला करायचंय. म्हणलं मग मी एकदाच उभं राहणार आहे. म्हणलं ठीक आहे, त्याचं आपण काहीतरी करूयात, सोक्ष काढू. म्हणून मग आम्ही गोरज मुहूर्तावर लग्न केलं होतं, जे संध्याकाळी. संध्याकाळचा मुहूर्त होता. म्हणलं हे बेस्ट आहे, लग्न करू आणि डायरेक्ट स्टेजवर उभं राहू. लगेच. आमचं एकदाच उभं एकदम, एकदाच उभं राहायचंय. इलेक्शन काय बघ ना, इलेक्शन मध्ये परत हवं लागतं. दर 5 तिथे वर्षांनी. नाही, तिथे आयुष्याचा करायचं. प्रश्न आहे तर एकदाच उभं राहणार आहे. तो म्हणला शी ते खूप बोर असतं, असं माझं एक्झिबिशन असल्यासारखं वाटतं, मी एकदाच उभं राहणार आहे. म्हणलं ठीक आहे, तसं आपण करूयात मॅनेज. म्हणून मग तसं आम्ही केलं होतं की आम्ही विधी आमच्या कस्टमाइज करून मग लग्न. रिसेप्शन काय ते एकच होतं, आलेली लोक सगळी भेटली याचा हे म्हणून. पण हे सगळ्या घरच्यांना पण ओके होतं, म्हणजे हो. त्याच्यात काही त्यांचा आक्षेप ऍक्च्युली वगैरे- खूप छान झालं याच्यामुळे, कारण एक तर थोडा संध्याकाळचा असल्यामुळे आम्ही असे सकाळपासूनच व्हेन्यूवरती होतो. अच्छा. मग आरामात भेटता पण आलं ना लोकांशी, सगळ्यांना. गप्पा मारता आल्या. खूप. म्हणजे आम्ही संध्याकाळी सगळ्या- अर्थातच रिसेप्शनला खूप जास्त लोक होती, पण ओके. तेव्हा काय सगळ्यांशी व्यक्तिगत संवाद नाही साधता ना. पण पण आम्ही अदरवाईज actually जी क्लोज सकाळी- फॅमिलीची सकाळपासून होती ना तिथे, दुपारच्या जेवणापासून अगदी होती. त्यामुळे त्यांच्याशी खूप छान गप्पा मारता आल्या. कारण विधी वगैरे सगळं झाल्यानंतर रिसेप्शनला 7 वाजेपर्यंत वेळ पण होता मध्ये. मग आम्ही छान पाणीपुरी खात वगैरे उभे पण होतो तिथे सगळ्यांबरोबर. चहा पाणीपुरी जो असं माझा पर्पज होता किंवा जो माझ्या डोक्यात मूळ मुद्दा होता की लग्नात आपण आपल्याच जवळच्या लोकांना भेटणार पण नाही नीट, तो यात मजा नाही. आपल्याला बरोबर. गप्पा तर मारता आल्या पाहिजेत, बोलता तर आलं पाहिजे. ते जमलं. म्हणजे आम्ही थोडंसं असं लांब केलं होतं डेस्टिनेशन सारखं. माझ्या बरं. मामाचंच रिसॉर्ट आहे, वृंदावन रिसॉर्ट. तिथे आमचं लग्न झालं, सिंहगड पायथ्याशी. सिंहगड पायथ्याशी. आणि ते घरातलंच असल्यामुळे असं झालं होतं की आम्ही तिकडे सकाळी सगळे खूप जवळचे यांच्याकडचे आणि आमच्याकडचे असं सकाळपासून आम्ही जमलो होतो. त्यामुळे दुपारचा वेळ तर ऍक्च्युली इथे लोक म्हणजे हाशा पिटत होते. म्हणजे आता लग्न असेल असं कोणाला वाटणार नाही त्या दृश्याकडे बघून. असं दोन्हीकडच्या फॅमिलीत खूप अंताक्षरीच टाइमपास खेळा करत बसलो होतो. आणि पत्ते, असं वा, काही वा, वा. मुलं बागडतायत, असं काही चाललं होतं आमचं. कमाल. त्यामुळे थोडस रिलॅक्स होतं. वा, वा. त्यामुळे त्याला जरा बरं वाटलं की अच्छा असंही असू शकतं. हे तुम्हीच एन्जॉयही आम्ही केलं खूप तो enjoy सोहळा. exactly. हा, ते महत्वाचं आहे. हो, नक्कीच. आणि लग्न झाल्यावर मग एकत्र राहिलात की हो? हो, आम्ही 6 नाही महिने नाही, आपण- नाही, आम्ही म्हणजे आम्ही काही महिने मध्ये आधी आम्ही हा, एकत्र वेगळ्या राहिलो, गेलो. आई बाबा आणि आम्ही. आणि मग जवळपास लगेचच. हो, हम्म, पण अगदी 4-1 महिनेच त्यामुळे- असते. आणि मग आम्ही दुसरीकडे शेजारच्याच म्हणजे 2 अगदी लेन्स जवळ. सोडून एक म्हणजे यांनीच घर घेतलं होतं, तिकडेच आम्ही राहिलो. तुला काय फरक जाणवला? ऍक्च्युली फरक हा होता की आम्ही म्हणजे आम्ही दोघंच राहायला लागलो होतो ना. मग एका आधी पण जेव्हा आईकडे होतो तेव्हा असं ही जबाबदारी जरी असं होतं की नाही ठीक आहे कधीतरी असं करायला लागणारच होतं की स्वयंपाक केलाय किंवा एक स्वतः काळजी घ्यायची म्हणून सुद्धा. असं नाही की मला स्वयंपाकच करायला लागत होता घरी. पण ते असल्यामुळे मला म्हणजे तो काही माझा प्रायमरी गोष्ट नव्हती की मी नाही केलं
तर जेवणच नसेल असं नव्हतं. हम्म. पण जेव्हा दोघंच राहायला लागलो तेव्हा मात्र म्हणजे वर्षभर वगैरे असं झालं होतं की आणि तेव्हा काही असं म्हणजे आमच्याकडे पैसे नव्हते की कोणीतरी आपण बाई ठेवली म्हणजे हाऊस हेल्पच असेल असं नव्हतं ना, की हम्म. ते सगळंच आपल्याला करायचं हे माहिती होतं. सो त्या पॉइंटला थोडं ते तसं मॅनेज करणं किंवा हे इट वॉज अ न्यू एक्सपिरियन्स. हम्म. मज्जा आली. म्हणजे असं काही मला असं नाही झालं की अरे बापरे आता कुठनं हे करायला लागलंय असं मला नाही झालं. कारण माझा थोडासा तो स्विच एकदा मी ऑन केला की मग मला तसा प्रॉब्लेम नसतो की आता मी हे करायलाच लागतंय असं नाही होत मला. ते होतं. हम्म. आणि खूप करत जरी नसले तरी जेव्हा आपल्यावर ऍक्च्युली ती वेळ येते तेव्हा आपण आपलं करतो. म्हणजे आपण फिगर आउट करतो. असं नाही होत की आपलं काहीतरी अडलंय. मार्ग आपण काढतो. जेवत असतो so आपल्याला माहिती असतं की आपण कसं करायचंय. आय डोंट थिंक हे सगळ्यांना असतं. पण ते माझ्या बाबतीत होतं की मला जमत होतं. सो स्वयंपाक नॅचरलीच मी करत होते. ब्रेकफास्ट वगैरे तन्मय करायचा आणि चहा तन्मय करायचा, जो आजही करतो. वाव. कारण तो चांगला करतो आणि त्याला माझ्या हातचा आवडत नाही. हा मुख्य मुद्दा. हा मुख्य. त्याला माझ्या हातचा आवडत नाही. ऍक्च्युली आणि ती करू शकते चांगला, पण पण आता हा ते जे- करतोच म्हणून मी करत असेल. कशाला? नाही त्याचं वेगळं काढते, ते पण नंतर सांगतो. पण त्या पहिल्या वर्षभरामध्ये ना, त्याच्या आधीचा काही काळ जर बघितला, जेव्हापासून मी कॉलेजला जायला लागलो, नंतर जॉबला पण जात होतो, त्या पिरियडमध्ये साधारणपणे आमची पण ओव्हरऑल फायनान्शियल परिस्थिती चांगली झाली होती कम्पॅरेटिव्हली. त्यामुळे घरी कामवाल्या मावशी होत्या, त्यामुळे बऱ्यापैकी मी काय मध्यमवर्गीय दृष्ट्या लॅविशली राहत होतो ओके. लग्नाच्या आधी. ओके. की मला आई स्वयंपाक करून द्यायची, म्हणजे डबा रेडी असायचा किंवा हम्म. मावशींनी तयार केलेला असायचा. मग मी ऑफिसला जाणार असेल तर डबा मला रेडी हातात मिळायचा. हम्म. मी उठल्यानंतर आमच्या सुरेखा मावशी अत्यंत प्रेमाने मला लगेच चहा द्यायच्या, थोड्या वेळाने कॉफी हवी आहे का विचारायच्या, ब्रेकफास्ट हातात द्यायच्या. सो या सवयीमध्ये मी होतो ना. हा. मी ट्रेक्स वगैरे करत असल्यामुळे मला स्वयंपाक येत नाही किंवा कळत नाही अशातला भाग नव्हता. ओके. करायची सवय नव्हती, हम्म. पण मला साधारण अंदाज होता किंवा आम्ही कुठल्या गडावर गेलोय, मग रस्सा केलाय, काहीतरी केलंय, पिठलं केलंय, या गोष्टी केलेल्या आहेत अनेकदा, किंवा मुगाच्या डाळीची खिचडी केली अशा पद्धतीने. पण ते काय मी कधी करायचो नाही, त्यामुळे असं सवय नसते ना, ती बरोबर. आर्ट आहे शेवटी. हो. त्यामुळे आणि ते कुठल्याही गडावर गेल्यानंतरही केल्यामुळे मला हे माहिती होतं की मला ते आवडत नाही फारसं. स्वतः केलेलं स्वयंपाकच आवडत नाही नाही, नाही, हा, स्वयंपाकच करणं. आवडत नाही, करणं करणं. आवडत हा, नाही. आवड नाहीये. आवड नाही मला त्याची. हा. पण त्यामुळे पहिल्यांदा चॅलेंज हा होता की थेरटिकली ते मला पटलंय की आपण इक्वल असलं पाहिजे, आपण इक्वल जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत. पण प्रॅक्टिकल लेवलवरती अशी गोष्ट मला करायची जी मला अजिबात आवडत नाही. हा. ठीक आहे. आणि सवय पण नाहीये, म्हणजे ते स्वतःला मोल्ड करणं हा एक टास्क हो, आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की थेरटिकली पटल्यानंतर ना तुम्हाला फार काही त्याच्यावरती आवही आणता येते. म्हणजे मनात तर तुम्हाला पूर्ण पटलेलं आहे की मला करायला पाहिजेच, मला हात लावायलाच हवा. मी असं नाही टिपिकल ट्रेडिशनल नवऱ्यासारखं म्हणू शकत की बायको आहेस तू मला खायला कर वगैरे, हे मी म्हणू शकत नाही ना. थेरी पक्की आपली ना. त्यामुळे शुअर की त्याच्यासाठी कॉन्फ्लिक्टिंग खूप मुद्दे त्यामुळे- इंटरनल कॉन्फ्लिक्ट. अरे बापरे, आता तर आपल्याला करायला लागेल. सो हा. सुरुवातीचे आम्ही काही महिने जेव्हा हा. घरातच स्वयंपाक करू असा प्रकार ठरवला, हम्म. तर आता थेरी आपली ठरली आहे की आपल्याला करायचं. तर मी म्हटलं की मला शिकता काय पटकन येईल, तर भाजी भाज्या. शिकता येईल अच्छा. किंवा त्याबाबत मला पटकन ग्रॅप करता येईल ना हा. ती गोष्ट. तर मी म्हटलं की तू पोळ्या करशील का, म्हणजे पोळ्यांना जरा वेळ लागू शकतो किंवा थोडा जास्त एफर्ट आहे माझ्यासाठी. म्हणजे चालेल मी पोळ्या करीन, म्हणजे मी भाजी करीन. मग मी ओगलेबाईंची पुस्तकं आठवड्यात चौकात जाऊन आणली, रुचिरा. रुचिरा घेऊन त्याच्यात प्रॉपर शिकलो. भरपूर चुका केल्या, म्हणजे हा. चवळी शिजवताना शिजलीच शिजवताना नाही शिजली वगैरे, नाही. असल्या सगळ्या गोष्टी. छान, हे सगळं आम्ही पण कधी भाजी करपली वगैरे, हे सगळं हा. केलं. हा. आणि हे केलं आपण काही महिने केलं, 4-5 महिने तरी आपण हा प्रयोग केला की सकाळी उठून मी भाजी करतोय आणि रमा पोळ्या करतेय वगैरे प्रकार. पण मला म्हणलं त्याही नको. काळात सातत्याने मला जेन्युइनली नाही आवडत आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने सकाळी उठलो ना की मस्त चहा घ्यायचा, ताजा पेपर. वर्तमानपत्र उघडायचं आणि बातम्या आतापासून इथेपर्यंत पेपर वाचायचा, गप्पा मारायच्या चहा पे, हम्म. आणि मग ऑफिसला जायचं, कामाला जायचं, जे काय असेल ते. हम्म. तर हे होतच नव्हतं ना. कारण वेळ जायचा त्याच्यात. प्रेशस वेळ आहे. म्हणजे सकाळी हो. उठून मग पहिलं काय तर स्वयंपाकाला भाजी लागू, वगैरे भाजी चिरा. करू, हे करू, ते करू. बरं ते शिकून पण आहे ना, असं नाही की मी फटाफटा हा, 10 मिनिटात केलं, सवयीचं आहे सवयीचं वगैरे. वगैरे, असं नाही. मग मी पुस्तक उघडणार, आज जरा आपण हे करू, इथपासून थोडं सुरुवात वेळ. असेल. खूप वेळ जायचा त्याच्यात. हो. खूप वेळ जायचा. बरं नावडती गोष्ट परत त्याच्यामध्ये. हा, correct.
पण ह्याच्यावरनं काही वादावादी किंवा काही खूप वेळा. सो सुरुवातीला हिला ते म्हणजे हेच असतं ना की ऐक ना तुला मी सांगते कशी करायची, तर मी म्हणतो, तू पटकन दूर राहा. आता माझ्याकडे दिलं ना जबाबदारी, हा, म्हणजे मी मला असं घेतलीये ना ती. पटकन कर ना हे. ह्याला इथे वेळ लागला तर ही नक्की जळणार आहे फोडणी, हे मला माहिती होतं, कारण मी केलं जास्त होतं त्याच्यापेक्षा. आईकडे सुद्धा किंवा मी घरी सुद्धा, म्हणजे आल्यानंतर जेव्हा त्यांनी कॉल घेतला की नाही आपल्याला आपणही करायला पाहिजे, त्याच्या आधी मी असे होते की ठीक आहे मला मी करीन एवढं, ठीक आहे मी खाण्या इतपत आपण करणार होतो चांगलं. तर आणि माझा अजून एक काय व्हायचा मुद्दा की माझी ना प्रॅक्टिसेस सकाळी असायच्या, म्हणजे 8:30ला वगैरे 8-8:30ला प्रॅक्टिस असायची. त्याच्या आधी मी करून जाणं एवढं माझ्यात त्याही वेळेला एनर्जीपेक्षा उत्साह नव्हता की मी त्याच्या 7ला हे करून जाईन. पण आणि ह्याला डबा न्यायचा असायचा, म्हणजे हा ऑफिसला जायचा म्हणून. सो असं मग त्या डीलवर आम्ही ओके होतो की मी पोळ्या करून जाईन जेव्हा केव्हा प्रॅक्टिस आहे, तू भाजी कर आणि मग आपण करू. मग आल्यानंतर मला सरप्राईजेस मिळायचे की अरे आत्ता आज अशी झाली भाजी वगैरे. सो तेव्हा मी नव्हते काही वेळ, पण नंतर मी आय थिंक आधी माझी झाली ती चिडचिड की पटपट कर ना, मी करू, मी सांगू का, बारक्या बारक्या गोष्टी असतात ना की जे वादाचे मुद्दे अचानक होतात की स्वयंपाक घरामध्ये गेल्यानंतर की हे भांडण तू वापरलास भाजीला, इथून सुरुवात व्हायची की अरे हा डाव कुठे, हा ह्याच्या आधी नसतोच वापरायचा. मला काय आलं पण काम तर करतोय ना, कुठला का डाव असेल ना. मला माझ्या घरी आईचं खूप हे असायचं, म्हणजे मला हा खूप किस्सा आठवतोय की माझ्याकडे असं, मी माझ्या घरी जरी वेगळं पातेलं घेतलं दूध काढायला तरी ते असं मला आत्ता नसलेले पण आईचे अशी दिसतात डोळे की अरे बापरे हे नाही घ्यायचं आपल्याला, वेगळं घ्यायचंय. आता हेच सेम मी लग्नानंतर जेव्हा गेले घरी, ते मी पहिला प्रश्न ऍक्च्युअली जी मला विचारला होता की ऐक ना दुधाचं पातेलं कुठलं, तर तिने मला इतकंच दुधाचं पातेलं असं काही नाहीये, तुला कशात काढायचं तू त्याच्यात काढ. ते मला ते इतकंसं रिलॅक्सिंग वाटलं होतं की मला वाव असंही असतं, कशातही मी काढू शकते दूध. मला असं आलं की हो भांडण काही प्रॉब्लेम नाही, आपण वेगळ्या याच्यात करू शकतो किंवा तसं वेगळ्याच्यात काढलं तर रागवणं नाही. म्हणजे चालणार आहे असं काय हे नाही. जे आईकडे आईच खूप असायचं, त्यामुळे मला असं व्हायचं की नाही नाही असंच असायला पाहिजे, जे कुठेतरी आपल्या म्हणजे आपलं पण कंडिशनिंग असतं ना की असंच आहे. सो ते मी खूप वेळा इम्प्लिमेंट करू पाहत होते, पण मला नंतर कळलं की आपण कोणाशी लग्न केलंय. मी करणार असेल तर मी माझ्या पद्धतीने करणार, तर ते चालणार आहे का तुला, बघ तू असं ते आमचं झालं. आणि मग मी काही महिन्यांनी तिला पटवलं की आपण दोघंही सकाळी उठून स्वयंपाकाच्या मागे लागणं हे फार काही ग्रेट नाहीये, नवीन लग्न आहे आपण, तर तूही नको करूस, मी नाही करत, आपण थोडे पैसे वाचवूया, आपण स्वयंपाकाला मावशी ठेवूया आणि आपण दोघंही चहा घेऊन गप्पा मारूया सकाळी. त्याच्यावर पण आमचं म्हणजे मला त्या मतापर्यंत कन्व्हिन्स व्हायला वेळ लागला, पण झाले मी आता असते, आता आहे. मला त्याचं महत्व कळलंय आपण टाइम सेव्ह करतो म्हणजे काय. हा म्हणजे कारण मीही अशीच असले असते की मीच काय एकटीने करायचं, हे मी केलं असतं, त्यामुळे ते आधीच जाणून त्यांनी तर म्हणला ऐक ना हे माझ्यावर येणार आहे, नको तूही नको करू, मीही नाही करत, आपण आउटसोर्स करू. त्यामुळे मग हळूहळू आमच्याकडे एक ताई येऊ लागली स्वयंपाकाला, तरी मग आमची ती जबाबदारी संपली, त्यांनी ते सॉर्ट झालं. हो छान. मग वादावादी कमी झाली या क्षेत्रातली. बाकी ती तर चालूच राहणार, पण तुम्ही कसं त्याला डील कसं करता? कोण जास्ती रागावतं, चिडतं, रुसून बसतं, 2 दिवस बोलत नाही, असं काय आहे तुमच्या? 4-5 प्रश्न आहेत, सगळ्याची उत्तर वेगवेगळी आहे. सगळ्याची वेगवेगळी आहेत. वा वा. चिडतेही. ओके. पटकन मला राग येतो, मला जास्त असा पटकन राग येतो. ओके. पण माझा राग असा खूप टिकत नाही, म्हणजे मी अच्छा म्हणजे तू बोलून रागाला बोलले संपलं, आणि बोलले असं येऊ शकतं, म्हणजे खूप बोलले राग आला आणि नुसतंच सांगितलं असं नाही, मी छान रागवते, मी खूप वेळ असं छान रागवते. मराठीत त्याला एक छान शब्द आहे तसे, तोंडाचा पट्टा चालवला. हा तेवढं सगळं करूनच मला शांत वाटतं. त्यावेळेला तू काय करतोस? सुरुवातीला मी पट्टा चालवायचो. ओ म्हणजे फुल दांडपट्टा मग घरी. तन्मय असं काय ऐकून वगैरे घेणारा नाही. आता ते तुलनेने कमी झालंय, मी असं नाही म्हणत की थांबलंय, माझंही तसं कमी झालंय, तुलनेने कमी झालंय. हो कमी झालंय. कन्व्हिक्शन बघता. हो.
नाही आता मी एवढी नाही रागवत. रागवत मग असताना. त्याच्यातून कसं मार्ग कसा काढला, कारण दोघही जर असे असं. चालवायला लागले. हा कसं Actually काढणार आहे ना आपण? मी मुळातला आळशी प्राणी आहे खूप. हम्म. तर मला थोड्या वेळाने भांडणाचाही कंटाळा येतो. किती वेळ बास. भांडतोय यार, आता याचं बास काय करू ना, करावं? किती वेळ तेच काय भांडायचंय. तर मुळात प्रचंड आळशी असल्यामुळे काही वेळाने मला कंटाळा येतो भांडणाचा. मग मला असं होतं की सोडून देऊ भांडण, एवढे किती भांडण, एवढा आपला वेळ आपण घालवतो ह्याच्यामध्ये, एवढं खरंच एवढं आहे का? असा एक खूप फिलॉसॉफिकलच प्रश्न होतो की एवढा वेळ घालवावा, एवढं ते खरंच महत्वाचं आहे का? तर हे माझा खूप वेळा होतो. सो मी खूपदा ना ते ढकलायचा प्रयत्न करतो की एवढं भांडणाचं नाहीये, एवढा विचार ना, बघू आपण, लेट अस अग्री टू डिसअग्री वगैरे असं म्हणायचं आणि मग थोडं पटकन एवढं कुठे भांडायचं असं म्हणत पुढे व्हायचा प्रयत्न करतो. तर तिचं ते असं क्लासिकल थॉट आहे ना की रागावलेल्या अवस्थेत झोपायचं नाही, भांडण दुसऱ्या दिवशी भांडणं घेऊन दुसऱ्या दिवशी जायचं नाही वगैरे वगैरे असं हा, म्हणजे ते तिकडे संपलं की संपलं पाहिजे दुसऱ्या वगैरे, हे दिवशी काय ते सगळे तिचे कंटिन्यू असे करायचं. विचार आहेत. त्यामुळे ना मी म्हणतो की उद्या बघू आपण बाकीचं, मला आज कंटाळा आला भांडणाचा, आपण उद्या कंटिन्यू करू भांडण, आहे त्या पॉईंट पासून कंटिन्यू करू, काही प्रॉब्लेम नाही, असं माझं होतं. नको. मला आता कंटाळा आला, मला आता पुस्तक मध्ये वाचायचं असं होतं माझं, हो. किंवा मला झोप आली, जेन्युइनली झोप येते. तर ह्या पॉइंटला तर इतकं अजून आपलं असं, पण त्या पॉइंटला असतो आणि तो म्हणतो बास आता, उद्या बास आता कंटिन्यू काय? अरे पण मी झोपायची बोलते. वेळ झाली, उद्या लवकर उठायचं आपल्याला. तर हे होतं वा. आणि मी झोपतो. मग ती तणतणत असते खूप जास्त की आपला नवरा झोपही भांडताना लागली, झोपायला शांत जातोय पण. आणि झोपला, मी झोप लागते, मला 2 आणि मिनिटात झोप लागते. झोपतो, हे शब्द संपल्या क्षणी तो झोपतो, म्हणजे तो झोपलेला मला असतो. लगेच दुसऱ्या क्षणाला झोप लागते, त्यामुळे तो प्रश्न येत नाही. तो मी झोपतो आणि थोडा वेळ झाला ना की रमा मला उठवते, आपलं राहिलंय. आपलं राहिलंय, मला आत्ता बोलायचं. आणि मी असं होतं की झोपेतून उठून कोण भांडतंय यार, हा काय प्रकार आहे. हे तो काही वर्षांपूर्वीच सांगतोय. हो, हे हा, गेल्या काही सुरुवातीचं, वर्षात हा. केलं नाही तिने, ते आलं तिने आता झालं, आता मला कळलं ना, आता 10 की वर्ष असं पण हे नाही तिने करू. केलंय सुरुवातीला मी केलंय. की झोपेतून उठवून आता आपलं राहिलेलं भांडण तिला जे continue बोलायचं ते पूर्ण करून मग झोप. नाही, असं. फक्त बोलायचं नाही, आता नाही, मला तू ह्याच्यावर सांग ना, चर्चा तुझ्यावरती कर. काय आहे, ह्याच्यावर बोल तुझा आता. मुद्दा काय, माझा हे कधीच नसतं की मी आता बोलते तेच बरोबर आहे, मला माझा कायमच असतं तुझं काय ह्याच्यावर म्हणणं आहे. पण त्याचं असं असतं की नाही म्हणायचं आता मला, मी झोपणार आणि आहे. झोपेतून उठल्यावरती ते डोकंही बंद असतं यार. त्यावेळी नाही, असं होतं की आत्ता काय मी विचार करून काहीतरी मुद्दा मांडू, बरं मी आता काहीतरी बोलून जाणार, मग ते कुठेतरी काहीतरी पकडलं जाणार. नोंद होणार मला ते त्याची. इथे अत्यंत फीड होतं व्यवस्थित सगळं. लॉजिकल मुद्दा मांडायचा आहे, तर मला मी पूर्ण रेडी पाहिजे. सेन्सेस मध्ये हा. पाहिजे, माझ्या पूर्ण विचारांनी व्यवस्थित पाहिजे, जागेवर पाहिजे. त्यामुळे तो- झोपेतून उठून हे खिंडीत पकडल्यासारखं इनिशियली असं झालं, आता आम्ही तसं नाही करत. पण मग त्याच्यावर काय चर्चा केलीत का की ऐका युजली भांडणं बऱ्याच चर्चेनंतर सुटतात हम्म. किंवा त्यातनं मार्ग निघतात. आणि खूप म्हणजे दोघेही जरा जादा चिकित्सक होते या बाबतीत, हा, आम्ही चर्चा करत त्यामुळे राहतो. खूप खूप करतो. गुऱ्हाळ चालू असतं आमचं चर्चेचं. हम्म. त्यामुळे जरा तो प्रॉब्लेम. आणि त्यामुळे अनेक निर्णयही खूप डिले पण होत असतात, काही गोष्टी ठरवत असतो, त्यामुळे चालूच आहे चर्चा, अजून चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत, हा. भांडणाच्या वादांच्या. अमेरिका इराण कसं चाललंय सतत चालूच आहे चर्चेच्या फेऱ्या, थांबतच नाही. थांबतच नाहीये. हा. तर तशी ती हॉर्मुझची स्ट्रेट तयार होते आणि भांडणं होतं. पण आणि त्यातनं बऱ्याच finally- अंशी मतभेद आमचे असतात. आणि असं म्हणजे असा मुद्दा नसतो की तू जे म्हणतेस किंवा म्हणतोस ते फालतू आहे, हा कधीच मुद्दा नसतो. मुद्दा हाच असतो की मी आता काय म्हणते ते ऐक, म्हणजे मी म्हणते ते बरोबर वाटते मला. अशी आता दोन्ही याच्यावर बाजू तुझं असतील. काउंटर आर्ग्युमेंट सांग मला काय ह्याच्यावर. दोन्ही बाजू जर आपापले बरे वाटत असतील तर मग किती वेळ लागेल सांगणार. हो, खूपच संपणारच नाही ते. बरं, आणि भांडणाला अजिबात खूप भारीतलं कारण पण काहीतरी नसतं. भारीतली कारणं, खूप काहीतरी पुस्तकं व्हॅलिड असतात. कारणं असतात, हो? काहीतरी खूप रिलेव्हंट किंवा गरजेची अशी कारणं नसतात. आणि ते खूप नंतर आम्हाला कळतं की शी आपण काय याच्यावर आपण 2 तास भांडत होतो हे आम्हाला जाणवतं. म्हणजे मध्ये हो. आपण त्या रॅन्डम कुठे ठेवावं काहीतरी ना. आर्किटेक्चरल डिझाईन बद्दल आम्ही बोलायला लागलो. आम्हाला दोघांना प्रचंड आवडतं आर्किटेक्चर, ओके, डिझाईन्स, ओके. एकत्र interior, मिळून या डिझाईन गोष्टी करावं. जरी बघणं, आपलं काही करणं, या घडत गोष्टी तिथे आम्हाला काही खूप होत आवडतात. नसलं तरी आपण बसून एक बघावं. सगळ्याच आर्टिस्टिक छंद आहे. गोष्टींमध्ये आवड आहे. आणि मग ओके. आम्ही काहीतरी असा विषय काढला, मग हे किती चांगलं दिसतं, ते किती चांगलं दिसतं, मग इथे असं केलं तर चांगलं दिसेल का,
इतकी सिंपल चर्चा झाली आणि मग तिथे कुठेतरी मतभेद आले आणि मग आम्ही 1.5-2 तास भांडत होतो की हा चुकीचाच विचार आहे, या कलर बरोबर हा कलर जाऊच शकत नाही, इथे खिडकी चुकीचीच आहे. अरे मग कन्व्हिनियन्स बघ ना तू वगैरे, कुठेही जातो आम्ही त्याच्यात. त्यामुळे त्या Wow. भांडणाला असं काहीही खरं अर्थ तर फनी नव्हता. आहे हे, पण आम्ही करतो Class. असं. पण ही होतात म्हणजे त्याची एक ती Intense. प्रॅक्टिस चालू असते त्यांची इतर बिनमहत्वाच्या मुद्द्यांवरही भांडणाची. चांगलं आहे. बिनमहत्वाच्या म्हणजे मला असं वाटतं की प्रेक्षक म्हणून समोर बसलं, एंटरटेनमेंट असू शकते ही. हो, काही काही आमची- आमची नातेवाईक आणि हे घेतात मजा. घेऊ मधुरा शकतात. घेते कधी कधी मधुरा घेते की ते नाही, त्यांना सुद्धा भास्करा काय तुम्ही बोर आहे, बोलताय? हे बोर विषय आहे, ह्याच्यावर भांडू नका. वा, आणि वा. भांडू म्हणजे त्याचं भांडण जसं आपल्या डोळ्यासमोर येतं तसं नसतं, ते असं मतं व्यक्त करत राहणं असतं आणि मग ते वादावादी. वेगळेच असतात. आता पहिल्यापासून आम्ही तसे म्हणजे फंडामेंटली वेगळ्याच दोन व्यक्ती एकत्र आलोय, हा. त्यामुळे असं तरी चालूच असतं की माझं हे म्हणणं पण आहे. एक आहे की दोघेही ओपिनियनेटेड हम्म. मत असतात गोष्टींवरती त्याच्यामुळेच पण आणि ते ह्याच्यामुळे मांडल्याशिवाय आपण जाऊ दे ना, कशाला बोलायचं, हा मुद्दाच येत नाही ना कधीच. बोलायचं मी तर नाही बोलायचं तर काय. तुझ्याच पाशी बोलणार आहे, अजून कोणाशी हो बोलणार ना. आहे. त्यामुळे मतं तर आहेत, ती व्यक्त हा, तर हा. होणारच आहे. त्यामुळे कमाल. आता जाऊ दे ना हा प्रश्नच येत नाही कधीच. बरोबर, वा वा छान. चालू असतं. छान. आमचं आता- परवाही रिसेंट एक छान आमचं झालं, म्हणजे असंच हा फालतू विषयावर. फालतू विषयावर. वा वा काय काय तर म्हणजे वा वा. तुमच्या या आठवणींमध्ये आपण रमलोय, तर आपल्याकडे आठवणींची सफर असते. तुमचेच फोटोज तुम्हाला दाखवणार आहोत आणि तुम्ही आम्हाला त्या आठवणी सांगणार आहात. ओके. कोण आहे हा? कोण हा? कुठला तरी जुना. हा कोण आहे? मला माहितीच नाहीये Oh हा. God. हा सारसबागेत काढलाय दिवाळी दिवाळी पहाट. पहाट असा सारसबागेमध्ये. सारसबागेत एक खूप मोठा हे असतो सोहळा. हम्म. पूर्वी तो बऱ्यापैकी वधूवर मेळावा टाईप असायचा. हम्म. सगळे एलिजिबल सगळे एलिजिबल बॅचलर तिथे असायचे. तिकडे असायचे. हा कधीच आहे आणि हा 2007 2007. दिवाळी 2007 एवढं आठवतंय तुला? म्हणजे असं तुम्ही मैत्री प्रेम वगैरे जस्ट त्या- ब्रेकअप झालं होतं. हो वा. तेव्हा आमच्या मित्रांनी ऍक्च्युली आम्हाला शेजारी बसवून तुमच्या फोटो दोघांचा काढला. काढू एक असं केलं होतं. तुम्हाला कळत नाहीये. हा. मला तर आता Awkwardness हे आहे ना, तो body म्हणतोस posture मध्ये ना की awkwardness बघ ना ब्रेक. किती. हा असू शकतो. आम्ही काही उत्तम आम्ही मित्रांसारखे असे- वगैरे असे बसलो नाही, बसलोय. आम्ही आपले असे बसलोय शांत. तू म्हणतोयस म्हणून फोटो काढ असं. हा हा वेदांनी बरोबर. बसवलं. वेदांनी बसवलं. ते वेदांनी काढलं मला आठवतंय, पण फेज नाही 2007 बरोबर. दिवाळी. केवढे आम्ही छोटे दिसतो ना ऍक्च्युली. ओ 2012 हो 2012 तुझ्या दाढीवर ना हे करतोस का तू? 12 किंवा 2012 13, नाहीये. फार फार हे त्या 12 घरातलं किंवा आहे. 13 पण हा कधीचा आहे ना, पण हे नाही exact. घरातलाच आहे photo. घरातलाच आहे. घरातलाच ए photo. हे हा प्रतीक्षाच्या एंगेजमेंटच्या दिवशीचा आहे. नाही हो बरोबर आहे. हा, 2000 साडीमुळे करेक्ट, ना? साडीमुळे मला आठवत. हो 2012 असेल हा. 12 किंवा 13 हा तेच म्हणलं. खूपच 12 प्रेमाने आणि एकमेकांकडे. आम्ही गप्पा मारणे हे पण आवडत तेव्हा असेल तर असल्यामुळे. तिने अजून हो म्हणलं नव्हतं. हो नव्हतं म्हणलं. तो 7 महिन्याचा पिरियड मधला आहे फोटो. म्हणजे मला असं वाटतं की तो त्याच वेळेचा आहे. 2012 बरोबर तोच असेल. आहे प्रेमात पण मान्य नाही करायचं हम्म. अशी फेज. हम्म. ओहो ओ नाटकी आहे हा. खूप सतत जी आम्ही नौटंकी करतोय. हा साल आठवतोय का तुला? हा आमच्या घरातलाच आहे आणि आमच्या ग्रुपचं एक गेट टुगेदर होतं त्यावेळेला. 18चा वगैरे असेल. 18 किंवा 19 असा असेल बरोबर. प्री कोविड आहे हे नक्की. अच्छा. तेव्हा असे खूप नाटकी फोटो आम्ही सगळ्यांनीच काढले. त्यातला आमचा हा आहे. खूपच गोड. गेट टुगेदर होतं. हम्म. हा तर गेल्या आता 31st 31 डिसेंबरचा आहे. अच्छा. गेल्या वर्षी ना. गेल्या वर्षी 31 डिसेंबरला आम्ही ओरिसाला- ओडिसामध्ये होतो अच्छा. आणि आमची मैत्रीण तिकडे आयएस ऑफिसर आहे अबोली. हम्म. तर तिच्याकडे मग तिच्याकडे. ती नसते ना आमच्या बरोबर इकडे हा. ती दरवेळी तिचा सारखी नवरा येऊ नाही वेगवेगळ्या शकत. फेस्टिवल्सला Correct. येऊ शकत नाही. हम्म. सो मग आम्ही सगळे तिकडे अख्खा ग्रुप गेलो होतो. माझ्या Wow. कॉलेजमधला 4 जणींचा आमचा असा एक क्लोज घट्ट group आहे. ग्रुप आहे. हो. प्रतीक्षा, अनुजा, आबोली आणि मी. ओके. तर त्यातले तो आमचा असा म्हणजे आबोली नसल्यामुळे आम्ही सततच तिला मिस करतो. मग आम्ही उठून 6 जण इकडनं जा, तिकडे तिकडे गेलो. गेलो किती आणि मग छान. आम्ही तिकडे गेला ना तेव्हा तेव्हा 31 डिसेंबर 31 तारखेचा आहे. गेल्या 31 वर्षी. डिसेंबर. खूपच गोड. म्हणजे ह्याच्यात त्या फोटोमध्येच दिसतंय की मी त्याला असं काय तू मला हे त्रास देते असं. हा 2023 पल्लवीच्या घरातला आहे. आठवतंय रावीचा ग्रुप भेटलो होतो आपण.
हो तेव्हाच आहे का? हम्म. 23 23 असेल. हम्म. तू तुझ्या हेअरस्टाईल वरनं हो, वर्ष आहे, ओळखतोस त्यावेळी का? मी केस वाढवले होते. कारण हा फटाफट भयंकर, वाढ. याच्या बाबतीत तो खूप असा तो आणि ज्या हे- हा जब्बा म्हणजे कलकत्त्याला परफॉर्मन्स साठी जाऊन आली होतीस हो राईट, आणि तू तिकडनं आणलेला Correct, कुर्ता आहे. बरोबर. तेव्हा असं तू असे केस काहीतरी वाढवलेले आहेस आणि पोनी केस वाढवले त्याने वरती हेअर पोनी बँड आणि घातलाय. पोनी. Hairband. असं त्यांनी खूप हेअरस्टाईल्स हो केल्या, का? खूप त्याला हाऊस आहे आणि आवडतं. तो सतत दाढीच बदलेल, पण मग आता मिसेस खूप कमी ठेवेल. झालं. हा आता जरा कमी झालंय खरं, पण तरी त्याला आवडतं ते असं. हम्म. ते काहीतरी पूर्वी मी change खूप पाहिजे करायचो असं. हा, Change. सतत. आता मी एकदा तर तेवढं- त्यांनी त्या हेअरस्टाईलमुळे त्यांनी पूर्णपणे, उन्हाळाच येत होता वाटतं, हो ना, त्यांनी इतका झिरो कट केला होता आणि मला तो Zero आणि घ्यायला जवळपास टक्कल केलं होतं. जवळपास टक्कलच होतं. आणि असं डायरेक्ट तू जाऊन करून येतो का? हो हो. करायचो. आणि तो त्यावेळेला मला भेटणार होता, तर जो पॉइंट आम्ही ठरवला होता ना, मी इथे थांबते, तू इथे ये, मी थांबलेली आहे तिथे, एक समोर व्यक्ती उभा आहे तो मला ओळखू आला नाही, पूर्ण ऍक्च्युली काय zero. ना, दाढी मिशी पूर्णच सगळं काढलं. काढलं. पूर्ण Clean काढलं. करून. अगं मला काही कळेच ना, मी फोन करते म्हणलं अरे कुठे आहेस, तो म्हणला अगं समोर बघ ना, आणि मी समोर बघितल्यानंतर मला इतकं झालं की अरे तू काय केलंयस कोण आहे हे? हा? पूर्ण झिरो म्हणजे टक्कलच ऑलमोस्ट असं करून आला होता तो. ऍक्च्युली त्या 7 महिन्यातला 1 महिना या असल्या गोष्टींमुळे वाढलाय असेल. त्याचा काही भरोसा नाही, असा कधी काय करेल. 6 महिने होऊ शकले असते पण त्या केस कापण्यामुळे 7 सात झाले. महिने हो, झाले. विचार करायला अजून वेळ घेतला. हो. तो हा आत्ताच आहे, मेलबर्न नाही, न्यूझीलंडचा आहे. हम्म. हा, न्यूझीलंडचं, मेळावा. बरोबर. आता ऑकलंडचं आहे. ऑकलंडला आम्ही आता आम्ही मेळावा अनुरूपचा इव्हेंट होता. होता आता ऑकलंडला हम्म. आणि आम्ही गेलो होतो तो घ्यायला. तो 2025 इव्हेंट झाल्यानंतर आम्ही तिथे बीचवर बीचवर गेलो होतो. हो. त्यामुळे साडी आणि असं त्यांनी कपडे बदलले, मी टी नव्हते. शर्ट होता, उकडत होतो खूप जास्त. आता मला तुमच्या कामांविषयी सांगा की जोडपं म्हणून तुम्ही एकमेकांच्या कामांविषयी किती चर्चा करता, एकमेकांना कशी साथ देता? ऍक्च्युली आम्ही दोघं खूप म्हणजे आमच्यातला एक दोघांनाही आवडणारा आणि महत्वाचा वाटणारा मुद्दा हा कम्युनिकेशन आहे. म्हणजे आम्ही काहीही कुठलाही एक्सपिरियन्स, जसं म्हटलं की आधीपासूनच आम्ही खूप बोलायचो आणि तसे त्याच्यावरच बराच आमचा कम्फर्ट आणि एकमेकांबरोबरचं आमचं नातं तसं बदलत गेलंय आणि ते टिकून आहे. त्यामुळे आत्ताही आम्ही जे काही चालू असतं, तर माझा डान्स, मी भरतनाट्यममध्ये MA केलंय आणि कलायन नावाची माझी संस्था आहे जी 2019 पासून मी माझी केली. तोवर मी सुचेताताईंबरोबर पण करत होते, त्यांची मुलगी आहे तिच्याबरोबर काम करत होते, आणि कलावर्धिनी जी त्यांची संस्था आहे त्याच्यामध्ये मी खूप कार्यरत होते आणि आमचे खूप कार्यक्रम असायचे. सो 19 पासनं माझा जसा प्रवास सुरू झाला तसा माझे चॅलेंजेस थोडेसे बदलले, कारण मला म्हणजे इट्स लाईक बिझनेस आणि तो सुद्धा इट्स अ कॉन्स्टंट प्रोसेस. म्हणजे त्या सगळ्यामध्ये खरं तर म्हणजे तन्मयनी, आईबाबांनी, सासू सासऱ्यांनी, इवन अमेय सारिकांनी खूप मला ह्या म्हणजे वेगळं चालू करण्यासाठी सुद्धा ना खूप मला त्यांनी पुश दिला होता आणि त्याचा परिणाम छानच झाला, कारण मला ती एक फ्री स्पेस मिळाली की मी माझं काहीतरी चालू करेन. सो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि म्हणजे आता घरात तर अनुरूप असल्यामुळेच की बिझनेस असेल तर तो कसा असेल किंवा काय, हे मी थोडंसं बाहेर न का होईना बघत होते की इट्स अ कॉन्स्टंट थिंग. मी खूप वेळा हे ऐकलं पण होतं आणि मी बघत पण होते की ते तुमच्या सतत डोक्यात असावं लागतं की तुम्हाला जर का ते वाढवायचंय किंवा तुम्हाला कुठेतरी ते न्यायचं असेल तर त्याच्यासाठीची इन्व्हॉल्वमेंट आणि इन्व्हेस्टमेंट खूप मेंटली सुद्धा तुम्ही खूप त्याच्यात असायला पाहिजे. सो त्या बाबतीत मी खूप वेळा तन्मयशी चर्चा करायचे की म्हणजे इनिशियली खूप छोट्या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा मला असं वाटतंय तर तुला काय वाटतंय हे मत विचारणं इथपासनं असेल, किंवा मी हा निर्णय घेतलाय तर मला एक सेकंड थॉट हवाय ह्याच्यात, किंवा एक थोडासा वेगळा पर्स्पेक्टिव्ह घ्यायला हवाय. या अशा खूप गोष्टींमध्ये आजपर्यंत सुद्धा मी किंवा उद्या मी कोणाही बरोबर म्हणजे फक्त बिझनेस म्हणून म्हणजे संस्थेचं म्हणून नाही पण कोलॅबोरेट करणार आहे किंवा मला अजून काहीतरी वेगळं करून बघायचं आहे ह्याच्यात सुद्धा, तरी कायमच तन्मयबरोबर चर्चा ही होते माझी आणि त्या बाबतीत तो खूपच सपोर्टिव्ह आहे. आणि म्हणजे लकीली त्याला डान्स बघायलाही आवडतो. म्हणजे नुसतं असं नाही की चर्चा होतीये किंवा मी तुला सल्ला देईन सल्ला म्हणून,
पण खूप आवडीने तो येतो किंवा बघतो. आणि तसे मला म्हणजे फॉर्च्युनेटली सगळेच, म्हणजे माझे इवन चिमाला तर खूप आवडतोच, काका पण जेव्हा जेव्हा आहे तेव्हा कार्यक्रम बघायला येतात, आई बाबा येतातच. पण अशामुळे ना ते आपोआपच जरी डान्स आणि जरी अनसर्टन आहे ना तसं फील्ड, की माहिती नाही आता, म्हणजे क्लासेस मी घेते पण त्यातनं जनरेट होणारा ओव्हरऑलच काय पैसे असतील किंवा स्टेबिलिटी असेल ही खूपच फ्लक्च्युएटिंग आहे. कारण काही शोज असतात, अनेक वेळेला शोज पेड असतील नसतील, हा एक वेगळा मुद्दा असतो. सो त्या सगळ्यामध्ये मला खूप वेळा मदत तन्मय करतो, म्हणजे सल्ला म्हणून सुद्धा किंवा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह द्यायला सुद्धा, की बघ म्हणजे हे मला असं वाटतंय पण तू ठरव, असा त्याचा खूप वेळा असतो. आणि ही चर्चा मात्र आमची खूप वेळा होते, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून आणि वायजे वर्सा, म्हणजे तोही अनेक गोष्टी करतोच. आता ते तो सांगेलच की तो एक नसून अनेक गोष्टी करतो. सो त्या सगळ्या गोष्टींबद्दलची चर्चा किंवा त्याच्यामध्ये त्या गोष्टींमध्ये काही नवीन करायचं असेल, नवीन म्हणजे अगदी वेगळा थॉट घेऊन काहीतरी प्रकल्प सुरू करायचा असेल तरी सुद्धा आमची चर्चा होते. असं नाही होत की नंतरच कळलं की हे झालंय, असं खूपच कमी वेळा नाहीच होत. आपण खूप वेळा बोलतोच किंवा माहिती असतं. अनुरूपच्या कामाच्या बाबतीत 2-3 गोष्टी फायद्याच्या होतात जेव्हा रमाबरोबर चर्चा होते किंवा कामाशी संबंधित. पहिली गोष्ट म्हणजे रमाना तिच्या स्टुडंट्समुळे खूप नवीन जनरेशन बरोबर सातत्याने असते, इंटरॅक्ट करत असते. म्हणजे मी 20 वर्षाच्या तितक्या लोकांशी सतत इंटरॅक्ट नाही करत जेवढे रमा करत असते. 20 वर्ष 25 वर्ष पुढच्या 4-5 वर्ष 6 वर्षात कदाचित अनुरूपचे मेंबर्स असतात आणि हे गेली 10 वर्ष मी पाहतोय ना. आता तिच्या अनेक तिच्या बरोबर डान्स करणाऱ्या, तिच्या बरोबर परफॉर्म करणाऱ्या, शिकवणाऱ्या अशा ज्या तिच्या मैत्रिणी आहेत त्या अनुरूपमध्ये नोंदवलेलं आहे, नुकतंच त्यांचं लग्न झालंय, अशा त्या आहेत, त्या वयातल्या आहेत ना. तर त्यांच्याशी एवढं जवळून तिचं इंटरॅक्शन आहे, तिचा संवाद आहे, त्यातून वेगळे इनपुट्स मिळतात जे मला डायरेक्टली मिळत नाही. जरी माझ्यापर्यंत ते रमा थ्रू येत असल्यामुळे सेकंड हँड एक प्रकारे सेकंड हँड इनपुट्स आहेत, पण स्टील ते येतात आणि ते अनफिल्टर्ड येतात. कारण रमा ते अनुरूपचा विचार करून पण देते आहे, त्यामुळे त्याचा डेफिनेटली फायदा होतो त्या पर्स्पेक्टिव्हचा, काय चाललंय, काय विचार आहेत, काय होत आहे. तर तो मला असं वाटतं की मोठी बेनिफिशियल गोष्ट असते. तिला अनुरूप माहिती आहे, अनुरूपचा बिझनेस माहिती आहे, अनुरूपचं काम माहिती आहे, फिलॉसॉफी, कोर फिलॉसॉफी माहिती आहे, विचार माहिती आहे. त्यामुळे असं नाही होत की ती काहीतरी टँजंटच सजेस्ट करते किंवा काहीतरी वेगळंच सुचवते एकदम ज्याचा काही संबंधच नाही, असं होत नाही. त्यामुळे ते पण येतं. मग अगदी अनुरूपची नवीन जाहिरात करायची असो, काहीतरी वेगळं म्हणायचं असो, काहीतरी वेगळा कार्यक्रम करायचा असो, तर त्याबद्दलही त्याच्यातले तिचे इनपुट्स व्हॅल्युएबल असतात, कारण तो एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी पण येतात. बाकीची जी माझी कामं आहेत त्याच्यामध्ये इसेन्शियली आता मी 2 NGOजचं काम करतो. एक परिवर्तन जी मी कॉलेजमध्ये असतानाच चालू केली होती आणि 6 वर्षांपूर्वी पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन हा थिंक टँक चालू केला होता. या दोन्ही सामाजिक कामांच्या बाबतीतला माझा विचार असा असतो की आणि नॉट इन द निगेटिव्ह वे, पण जर मला सामान्यातल्या सामान्य माणसांपर्यंत पोचायचं असेल, कॉमन मॅन, ले मॅन पर्यंत जर पोचायचं असेल तर ते कसं पोचलं पाहिजे, तर ती त्यावेळी माझी गिनीपिग असते एक प्रकारे. की जर मी एखादा काहीतरी लेख लिहिला असेल की जो एखाद्या सामाजिक प्रश्नाबद्दल, एखाद्या राजकीय प्रश्नाबद्दल, महापालिकेच्या प्रश्नाबद्दल आहे, तर तो खूप बोजड नाही ना झालेला. मग कधी कधी ना असं होतं ना की मी या गोष्टीचा एवढा अभ्यास केला, तो सगळा अभ्यास मी याच्यात दाखवीन, तर खरं त्याची गरज नसते. तिथे मुद्दा पोचवणं गरजेचं असतं आणि तो त्या सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने पोचवणं गरजेचं असतं. आणि ते मग मी माझं सगळं लेखन पहिले रमाला वाचून दाखवतो आणि मग तिच्याकडनं फीडबॅक घेतो आणि मग हा फीडबॅक त्या विशिष्ट विषयांबाबत खूप जास्त महत्त्वाचा असतो. जसं मी तिला म्हणतो की मी जरी शास्त्रीय नृत्य खूप आधीपासून बघत असलो आणि मला आवडत असलं तरी मी लेमॅन आहे, मी त्यातला तज्ज्ञ नाही, मला त्यातल्या गोष्टी कळत नाहीत. मला तू त्यातलं विचारशील की काय चुकलं होतं, काही वाटलं का, तालातलं तुला काही सांगता येईल का, लयीतलं काही सांगता येईल का, संगीतातलं किंवा काही विशिष्ट काय कोरिओग्राफी मधलं तू सांगू शकशील का, तर मला नाही सांगतात, मी त्याबाबत ड आहे. तर पण त्याबाबत ॲज अ लेमॅन काय ते मी सांगू शकतो. मला काय आवडलं, मला त्यातलं काय इंटरेस्टिंग वाटलं, किंवा आम्ही आता अनेक जेव्हा डान्स शोज बघतो,
इवन भरतनाट्यम नृत्यांगनांचे वेगवेगळे कार्यक्रम बघतो, मोठ्या मग ते रमा विद्यानाथन असेल किंवा इतर कोणी, सुचेताताई असतील ज्या तिच्या गुरु आहेत. तर त्यावेळी मला काय भावलं आणि मला काय आवडलं आणि त्यातलं मला काय इंटरेस्टिंग वाटलं, तुम्ही काय त्याच्यात रिप्लिकेट करू शकता, तुमच्या एखाद्या परफॉर्मन्स मधलं काय मिसिंग वाटलं होतं, हे मी ॲज अ लेमॅन तुला सांगतोय. कदाचित पूर्ण चुकीचंही असेल, पण माझं काम आहे की माझा लेमॅन म्हणून पर्स्पेक्टिव्ह. हे जसं मला नृत्याच्या बाबत तिला सांगावं असं वाटतं, तसं मला अपेक्षित असतं की तिने ते माझ्या सामाजिक कामांच्या बाबतीत विशेषतः सांगावं, कारण त्यातून मला तो पर्स्पेक्टिव्ह येतो की जो माझा टार्गेट ऑडियन्स आहे तो काही रोज उठून महापालिकेचा कायदा आणि इथले प्रश्न हे वाचणारा नाहीये, कदाचित वर्तमानपत्रही नाही रोज वाचत, असा माझा टार्गेट ऑडियन्स आहे. तर त्यांना काय बरं आवडेल, त्यांना काय बरं भावेल, त्यांना काय बरं कळेल, बोजड न वाटता, तर ते मला कळणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपल्याला असं वाटतं की आपण कसलं भारी लिहिलंय, कारण माहिती तर खूप असते त्याच्यामध्ये, पण ते पोचेल की नाही इतक्या त्याला तेवढी धार आली आहे का, तर ते महत्वाचं असतं. आणि तो फीडबॅक खूप महत्वाचा असतो. आणि हे आमचं इतर गोष्टींबाबत बोलताना सुद्धा होतं. म्हणजे मी जेव्हा कामाबद्दल बोलतो आणि तिला सांगत असतो की हे करायचं ठरवलंय, हा प्रकल्प डोक्यामध्ये, हे करायचं काम आहे, तर काही वेळेला ती असं एकदम मार्मिक, पण याचं काय होणार नेमकं, यातनं काय होईल, किंवा अशा स्टाईलचे काही प्रश्न विचारते. आणि मला असं होतं की खरंच की मी याचा विचार नव्हता केला. आणि तो खूप बरोबर प्रश्न असतो की हा विचार मला करणं गरजेचं आहे हे पुढे नेत असताना. तर तो फायदा मला नेहमी होतो. अनुरूपच्या बाबतीत अजून एक तिच्याबाबत गोष्ट अशी आहे की जगन्मित्र आहे ती, त्यामुळे प्रचंड मित्र मैत्रिणी आणि माणसांची डील करण्याची एक विलक्षण नॅक आहे तिच्यात, जी माझ्यात नाहीये. आणि अनुरूपमध्ये तर खूप लोकांबरोबर डील करायचं असतं, बोलायचं असतं, त्यामुळे नकळतपणे एक तो इम्पॅक्ट मला असं वाटतं माझ्यावर आहे की कसं बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे, समजून घे, काय म्हणते ती, काय म्हणतोय तो, त्याच्याबद्दलचा विचार कर, हे नकळत आहे. म्हणजे असं नाही म्हणणार की ते काही आमचं त्याच्याबद्दल कॉन्शियस एफर्ट आहे, पण तो एक बघून परिणाम होतो तसा झालाय असं मला वाटतं. आणि अजूनही मग एवढ्या कामांमधून एकमेकांना वेळ देण्यासाठी वेळ असतो, काढता, किंवा काही बाहेर जाता, फिरायला जायला तुम्हाला आवडतं? आता मला वाटतं अनुरूपच्या मीटअप साठी जेव्हा तुम्ही जाता, मग तेव्हा तुम्हाला एकमेकांना वेळ देता येतो का तिथेही तुम्ही गडबडीतच असता? नाही, आम्ही भरपूर वेळ देतो आम्ही देतो एकमेकांना. एकमेकांना वेळ, आम्ही कॉन्शियसली पण देतो बऱ्याचदा. कधी कधी असं होतं की तिचे परफॉर्मन्सेस आहेत, खूप सारे back to back लागून जर का मी खूप प्रॅक्टिसेस ट्रॅव्हल केली आहेत, मग तेव्हा नाही होत. तेव्हा नाही होत. पण मग ते नसेल तर मग वी मेक शुअर की त्याच्यानंतर जेव्हा मला ब्रीदर आहे तेव्हा हे डेफिनेटली तो आवर्जून वेळ दिला गेलाय. नाही तर आमचा एक म्हणजे दिवसातला वेळ देणं ही जेव्हा आम्ही असू ना इथे तेव्हा आमचा अगदीच होतो. म्हणजे सकाळचा वेळ तर असतो. इतक्यातल्या इतक्यात आम्ही एकत्र व्यायाम पण करायला लागलो, सो त्याच्यामुळे पण आम्ही एकत्र असतो तो वेळ. अर्थात तेव्हा वेळ देणं असं नाही होत, पण आम्ही कधीच इतके वर्ष आपण एकत्र वर्कआउट करू वगैरे असं कधीच केलं नाहीये. म्हणजे आम्ही इतकं अगदी रिसेंटली 1 वर्ष पण झालं नसेल, 1 वर्ष झालं असेल तेव्हा चालू केलंय. सो एकत्र ऍक्टिव्हिटी करायला लागणं ह्यातनं पण थोडंसं रिफ्रेशिंग असतं ना ते. पण वेळ देणं ही गोष्ट कॉन्शियस आहे, कारण खरंच आमच्या दोघांची वेगवेगळी टाइम टेबल्स पण आहेत खूपच. म्हणजे माझे क्लासेस सगळे संध्याकाळी असतात जेव्हा ह्याचं काम संपतं. आणि सकाळचा वेळ जर आता नसतीलच काही, म्हणजे मला प्रॅक्टिस जर नसेल तर मग मी सकाळचा वेळ आम्ही एकत्र घालवू शकतो. पण असेल तर बरोबर तो खो खो असतो की मी प्रॅक्टिस संपवून जर का आले घरी, कधी कधी मी तेही नाही करत, मी क्लासवरच असते, आणि तो जाणं आणि मी येणं हे परत असं होतं. सो क्लॅश होतात, पण ते टाइम टेबल्स आम्ही मग जरा मॅनेज करतो. ते असतं. आणि बुधवारचा दिवस हो. माझा सुट्टीचा वार असतो, अनुरूपचा सुट्टीचा वार असतो, कारण इतर सगळ्या दिवशी लोकांना सर्व्हिस देता यावी म्हणून बुधवार हा सुट्टीचा वार आहे, ऑड दिवस एकदम मधला असा. तो माझा सुट्टीचा वार असतो, तर तिने तिचं सगळं शेड्यूल त्यानुसार मॅनेज केलं. क्लासेस बुधवारी ठेवले नाहीये, ती रविवारी मग परफॉर्मन्सेस तिला एनिवे असतात. सॅटर्डे संडे तसंही कार्यक्रम असतात, दोन्हीकडे सेमच असतं की बिझी सॅटर्डे संडे असतात. त्यामुळे मग बुधवारी तिने पण मोका ठेवला. आणि मग बुधवार आम्ही बऱ्यापैकी म्हणजे 100 95 बुधवार तरी आम्ही पाळतो की कधी कधी ते जरा जातात, पण बऱ्याचदा नाही जात. वर्षभरात 52 बुधवार असतील तर आपण एक 45 बुधवार तरी पाळतो की एकमेकांबरोबर असतो. आणि मग ते बऱ्यापैकी दुसरे कोणतेच प्लॅन्स नसतात असे बुधवार असतात
की त्या दिवशी काहीच नसतं. आम्हाला दोघांना एक प्रचंड सिनेमा बघायला हा मी आवडतो. तेच विचारणार होते की काय करायला आणि आवडतं आम्ही तुम्हाला. films बघतो, आम्ही films आम्ही आहे. सर्व चित्रपट बघतो, सर्व प्रकारचे चित्रपट सगळे, बघतो. हो. मराठी सगळे चित्रपट बघतो, हिंदी बघतो Tease केले. आणि आम्ही आवडी actually सगळे निवडी असं बघतो. आम्ही सगळं बघतो. म्हणजे हिट आहे वगैरे हा आमच्यासाठी मुद्दा नसतो. हा अच्छा. नवीन picture आलं आलाय. आम्ही जातो आणि बघतो. एवढं बघायचा. वाचते. त्यामुळे कधी कधी बुधवारी आम्ही सलग 2 बघितले वगैरे असंही असं आहे, करतो असंही की करतो. या आठवड्यात 2 आहेत ना तर बघितले पाहिजे. तर ते बघितले जातात. अनफॉर्च्युनेटली मराठी सिनेमा टिकेल की नाही ह्याची शाश्वती कायम म्हणजे भीती वाटत मनात असते. भीती आणि असते. अनेक चांगले सिनेमे येत असतात, चित्रपट येत असतात हम्म. आणि ते बघायचे असतात. हम्म. त्यात अनेक मित्रमैत्रिणी असतात, अनेक आपल्या पॉडकास्टवरती येऊन गेलेले हो. लोकांचे सिनेमे आणि Correct. गोष्टी मराठी असतात. इंडस्ट्री मधले बरेचसे तर मित्र ते बघायचे असतात. त्यामुळे ते तर काही काही बघितलेच पाहिजेत, करत बघितले जातातच. त्यामुळे मराठी चित्रपट असो, हिंदी चित्रपट असो, आम्ही ते आम्ही बघतो. बघतो. आणि जेवायला जातो, कॉफीला जातो. बुधवार बऱ्यापैकी आम्ही एकत्र किंवा घरातली करतो. कामं पण एकत्र जे करायची ती मग हा. बुधवारी असतात. असं हम्म. ते करून घेतलं. बुधवार- बुधवारीचं सेक्रेड वार असतो एकदम असा. वा. अनलेस काहीतरी अगदीच माझा दुसऱ्याच दिवशी कार्यक्रम आहे किंवा बुधवारीच कार्यक्रम आहे तरच ते तर जातं. हा विच इज ओके. ते होऊ बहुतांश शकतात. बुधवार आमचे एकत्र हा. असतात. हा. चला आता एक खेळ खेळूया. ओके. तुम्हाला एकमेकांना मार्क द्यायचे. अरे बापरे. पैकीच्या पैकी असं नाव आहे. ओके. विषय मी हा सांगणार खेळ आहे. नव्हता आधी, आम्ही वेगळा अभ्यास केला होता. सिलेबस बाहेरचा प्रश्न आला. हो ना. म्हणजे There you अचानक- get रुजुता. आता ती पण वेगळ्या कारणासाठी उभी राहिली आहे बघ. मी वेगळाच खेळ घेतलाय. कसलं भारी. सिलेबसच्या बाहेरचा ओ आला. गॉड. अरे बापरे अवघड आहे तर मी वाटतं. विषय सांगणार आहे आणि आपला पेपर आहे 10 मार्काचा समजा. ओके. तर तुम्ही एकमेकांना मार्क द्यायचे. वा. पॅनिक सिच्युएशन हँडल करणं. 10. तू हिला 10. 10 मार्क देशील. 10. ओ दोघांनाही 10. दोघंही शांत असता. प्रचंड. वाव, कमाल. रोमॅन्स. यार हे अवघड आहे यार. 5. 7 देईन मी त्याला. म्हणजे फार काही हे नाही, 5 नाही, दिले, 5 तू दिले आणि 7 7 दिलेस. पण त्याचे जास्तच असतील माझ्यापेक्षा. ओके. मान्य. स्वयंपाक. स्वयंपाक तन्मय 3. बरेच दिले. मायनस मध्ये नाही मायनस गेली. चहा? चहा करतो ना चांगला. त्यामुळे. मला खूप आवडतो. 3 चहाला ठीक आहे. रमा- हे सगळे चहाचे होते हो बरं हो का तर. हो. हो आय नो. अँड आय ऍक्सेप्ट. रमा 9. ओहो. का तुला आश्चर्य वाटलं तिला? अगं म्हणजे असं मी No, काही रोज नाही केवढे? करत ना. मला असं वाटलं की ओ पण पण जे जे करतेस ते छान. पण जे फ्रिक्वेन्सीचे करते. मार्क नाही ना, स्वयंपाक करण्याचे मार्क आहे. ट्रू. येस. त्यामुळे म्हणजे तुला असं रमा कधीतरी काही काही वेळा असं अनेकदा काही काही वेळेला काय अनेक वेळा घडलेलं आहे की आम्ही असं काहीतरी करतोय, गप्पा मारतोय की मला Group माहिती आहे चालत रमाचं आमचे. काहीतरी तिचं चाललंय, मी माझं काहीतरी वाचतोय किंवा काहीतरी काम करतोय आणि अचानक ती उठते आणि स्वयंपाकघरात असते. म्हणते की, "तू आता काय करते? म्हणजे आपलं जेवण झाली आहेत, सगळं झालंय, आपण थोड्या वेळाने झोपणार होतो आता, तू आता तिथे उभी राहून काय करते? मला जरा केक करावा वाटतोय. मी आणि असं ती करते. त्या क्षणाला केक करते. बरं, अगं, मला केक ही आणि अशी गोष्ट बरं, नाहीये की हा. मी फोडणीचा भात करून आलो. नाही आणि मग त्याच्यात तिचं असं नसतं ना की मी नुसता केक केलाय, जरा मला मी जरा एक एक्सपेरिमेंट प्रयोग करायचं केलाय. असतं. हा मला ना ते एकदम तेव्हा असं हेल्दी डोक्यात केक येतं. आहे. ह्याच्यात मी साखर घातलेली नाहीये, डेट्स खजूर जरा कमी पडलाय, पण खाऊन बघ, जरा सेट होऊ दे थोड्या दिवस. असं ती अचानक करायला लागते आणि जे खूप छान भारी होतं करते. म्हणजे ओ. कोविड मध्ये तर खूप मजा केली मी. हो. वा लोक वा दालगोना कॉफी वगैरे करत होते, पण रमा कमाल एक से एक गोष्टी करत होती. वा वा वा. किंवा असं हाय प्रोटीन डाएट वगैरे करत असताना, हो. कीटो डाएट वगैरे करत मध्ये असताना किटो केलं होतं, मग त्याच्यासाठी मग त्यामुळे- किटोचा चीज केक वगैरे हा, असं. असं ती असं तुझ्यासाठी प्रयोग करून देते आणि तिला ते प्रयोग करायचे म्हणजे मला अंगात येतं actually काहीतरी वेगळं. अंगात येतं पण ते Regular छान काहीतरी होतं, हे खाल्लं. छान आहे खूप ना. भारी, खूप भारी आम्ही करते. प्रयोग करायला गेलो तर म्हणजे हो, हो. Correct. नाही, मला पचका ते होईल सगळं. हा, मला ते असं काही काही गोष्टी आपल्या क्लिक होतात आणि आपण पटकन त्या करतो, तसं ते होतं माझं. हा, मला असं असं जाणवलं. अचानक ती करते आणि किंवा गप्पा आम्हाला मजा मारायला येते. आवडेल हा केक खायला येस सगळ्यांना. येस. ओके. पालकांना एखादी अवघड गोष्ट सांगणं. ह्याच्यातले मार्क का द्यायचे? म्हणजे आम्हा सांगू 7.5. शकतो. 7.5. अर्ध्याचं काय 7.5? आहे तन्मय? प्लीज एक्सप्लेन. ह्याच्याकडे नाहीये तुझ्याकडे नाही एक्सप्लेनेशन. नाही आहे. जरा फॅन्सी वाटतंय 7.5. काहीतरी वेगळं वाटतंय.
म्हणजे असं नाही 8 वगैरे नाही नाही ऍक्च्युली असं वाटतं की 8 थोडं जास्त होईल, कधी कधी ती 7 कोच खाते थोडं नाही कमी असं नाही, होईल. हा. आणि 7 कमी होईल कारण ती बऱ्यापैकी असर्टिव्ह असते पण, म्हणून 7.5. तन्मय 5 आहे. 5. फक्त सांगणं वगैरे ह्याच्या बाबतीत ओके, ट्रिपचं प्लॅनिंग करणं. 10 आहे तन्मय. मी 1. 6, 5, म्हणजे असं प्लॅन आहे ना, त्याच्यात तन्मय खूप इन्व्हॉल्ड असतो. पण असं नाही होत मला की मी बॅग उचलून निघाली. मी माहिती तशी आहे. बोचक आहे ना, माहिती मग मला पाहिजे. सगळं माहिती काय असायला पाहिजे. केलंय, कुठे काय जातोय. केलं हे 5. सगळं मला लागतं. त्यामुळे ते ठीक. आणि तिथे जाऊन नवीन प्लॅन करण्यामध्ये पण असते ना, म्हणून 5. हे ना आपण जरा इकडेच जाऊया, हे आत्ता कुठे करायचं. हे 6 होते ना मी. नाही केलं ना 5 मी खाली 5 आणलं केलं. मध्ये. गेला तेवढ्यात 1 मार्क गेला ग. घर व्यवस्थित ठेवणं. घर ऍक्च्युली तन्मय 7. 9 8 आहे. ऍक्च्युली 9 7. नाही 8 आहे. मी घर व्यवस्थित ठेवते. 7:15 नाही 7 नाही 7 पूर्ण वाजलेत का आता? पूर्ण दिले मी. आता 1:15 वगैरे 7. आपण आलो ना तर मी हारीन. 7. 7. आणि तू किती दिलेस? मी तिने त्याला 8 8 दिले. Oh. कारण त्या 7चं असं आहे की मला म्हणजे मला बाकीचं घर असं लागतं की तिथे काहीच नाही. पण माझा एक खूप जेन्युइनली लहानपणापासूनचा प्रॉब्लेम आहे की मला कपडे आहेत ना, जे आपण घड्या घातलेले किंवा इस्त्रीहून आलेले, ते असे लगेच मला जागच्या जागी नाही नाही ठेवता ठेवता येत. येत. मग मला नाहीच ठेवता येत. मग मी खूप प्रयत्न केला. किंवा वापरलेले किंवा सुद्धा वापरलेले लगेच सुद्धा लॉन्ड्री मी- बॅग मध्ये जाते हा. तसे मी ते वाळत ठेवलेले असतात. असतात. मग तो वेळ माझा लागतो प्रश्न आहे. जरा. हा, तेवढं एक सोडलं तर मग बाकीचं व्यवस्थित. सगळं मला लागतंच व्यवस्थित. मग त्याच्यावर माझा जरा प्रॉब्लेम होतो. मग त्याला मी सांगते माझे उशी अशी कपडे का आणि- आहे वगैरे. इथपासून माझं झालं होतं की कोणी मला लगेच कळतं आल्यानंतर मी कोण घरी येऊन गेलं? कोणतरी येऊन गेले का, इथे कोणतरी बसलं होतं. तो म्हणतो अगं आत्ताच आलीस ना. म्हणलं "पण उशी आडवी नाही, ती आज सरळ अशी नाही." असते. ओव्हरऑल घर ठेवण्याबाबत मी असतो व्यवस्थित, म्हणजे हो, तन्मय पसारा नाही करत. त्याचं कपाटही खूप भारी असतं. फक्त माझे असं पसारा नीटनेटकं पुस्तकं असतं. बाहेर असतात, बाकी माझं काही बाहेर आणि नसतं. ते काय असं पसारा म्हणजे हा. मग कपडे वगैरे कपाट एकदम हो, नीट तो त्या बाबतीत खूपच माझा लॅपटॉपही डेस्कटॉप जो आपण ओपन केल्या गेला दिसतो तोही अतिशय नीट असतो. येते. म्हणजे आपण आता त्याच्यावर नाही बोलणार आहोत ना. मला आता किती इसेन्शियल गोष्ट आहे ना, मोबाईल तुमचा आवरलेला आहे का, तुमचा लॅपटॉप घर- आवरलेला आहे का, घराविषयी. घराचाच भाग येतो असं. लॅपटॉपवरती सर ते डेस्कटॉपवरती रमाचा डेस्कटॉप बघितला ना की असं सापडणारच नाही काही. 700 फाईल्स असतात डेस्कटॉप ओपन केल्या गेल्या पहिल्या ह्याच्यात, मी अमान्यच नाही मग ती करत. बघत असते. आणि माझं प्रत्येकाला नावासकट पटकन तन्मय साला खूपच त्या सकट बाबतीत लावून ठेवलेलं असतं खूपच प्रत्येक particular आहे फोल्डर मध्ये. बाबतीत. ते मी त्यामुळे इतक्या वर्षात शिकले नाहीये. पण मी त्या फोल्डरला टायटल कसं द्यायचं ते पण माझं ठरलेलं आहे की हा. साल अंडरस्कोर महिना. हो, आणि त्यांनी एकदा हा प्रयत्न केला की तू असं तुझा असं laptop नाव घेऊन, हे- हा. असं नाव दे हे. पण ते काय झालंय, छान आहे सिस्टीम वगैरे सगळं, पण ते त्याच्या डोक्यात ना आलं ना, तर ते त्या पॉइंटला मला सुचतच नाही. मग काय मला नाव दिलं होतं हा, असं? कारण मला त्या नावाने इझी ना, मला सर्चेबल सापडतच होतं, नाही. पटकन तो सापडतं. आपली डेट, मग त्याचं साल खूप करतो ग. छान आहे म्हणजे, पण मला नाही. सांगू शकतो मी, काढून देऊ शकतो हवं तेव्हा हवं ते डॉक्युमेंट. चांगलं आहे. हो, तसंच तसं आहे, कपाटाचं आहे, कपाटाचं असं आहे. तसंच आहे. ओके, घेते मी बाई. शेवटचा विषय, आजारपणात काळजी घेणं. रमा 10 प्रॉब्ली 12. किती गण? तन्मय इनिशियली तन्मयला मला सांगावं लागलं की असं करायचं असतं. पण आत्ताचे मार्क त्याचे आहेत 8, 8.5. कसं वाटतंय? फॅन्सी? 8.5. 8.5 नसतात. 8.5 दिलेले आहेत. वा वा. तन्मयला ना खरं सांगू तर हे असं म्हणजे काळजी घेणं वगैरे ना, तो कंटाळतो. तो जो कंटाळा आहे ना, तसा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा असा बाहेर येतो. पॉप होतो. त्याला असं होतं की थांबायचं का म्हणजे आता घरी, म्हणजे तुला नाहीये बरं तर मग खरंच नाहीये का थांबू बरं? का, असं ऍक्च्युली त्याला अजून एक कारण असं आहे की मला स्वतःला ना मी आजारी असताना काळजी घेतली की थोडं ओव्हरवेल्मिंग होतं. हा, त्याला ते म्हणजे ते मला त्याचं असं- त्याचंही हा. नसतं. हा. मला नको करूच, तर ते दुसऱ्याला पण हवं असतं. ते मला तसं कळेपर्यंत हा. थोडा वेळ गेला. हा. असं. हा. आणि मलाही माझी आधी इनिशियली खूप असं व्हायचं की अरे, म्हणजे मला हे आठवतं की कधीतरी मी एकदा खूप आजारी होते आणि काहीतरी आमचा असाच फॅमिलीचा प्लॅन होता. तर तन्मय म्हणला, तो ऑफिसमधनं आला आणि मी झोपली आहे, मला ताप आहे. तर मग हां, आता मी जातो. म्हणलं ऐक ना, मला ना नाही उठून काही बहुतेक करता येणार, तर मला
काहीतरी करून देशील का? तो म्हणला अगं प्लॅन ठरलाय. म्हणलं आपल्याच फॅमिलीचा आहे, मला माहिती आहे प्लॅन ठरलाय आणि तू नाही गेलास तरी चालणार आहे, मला कोणीतरी हवंय. तो म्हणला नाही मी जाणार आहे. म्हणलं ओके. म्हणून मी ॲक्च्युली मधुराला बोलवलं होतं घरी फोन करून की ऐक ना प्लीज येतेस का, कारण आता तर गेलाय आणि मला ना माझ्याकडे मला नाही ही एनर्जी की मी उठून माझं काहीतरी करीन, पण मला गोळ्यांसाठी काहीतरी घ्यायला लागणार आहे. मग तेव्हा त्याला मी बरंच या गोष्टीला खूप वर्ष झाली, हे एकदा कॅमेऱ्यात बघून या गोष्टीला खूप वर्ष झाली, पण हे झालं होतं आणि मग कसा तो सुधारला. तर आत्ता पुढचा किस्सा हा आहे की मला आत्ता चिकनगुनिया झाला आणि तो ॲक्च्युली म्हणजे त्याचा जो ॲक्च्युली जिथे मला अफेक्ट झालं ना ते जर्मनीत आम्ही होतो आणि मला तिथे खूप त्रास झाला. अनुरूपच्या इव्हेंट्सला गेलो होतो, माझे काही कार्यक्रम होते आणि मला एक त्यातला शो करताच नाही आला बर्लिनचा आणि मी ब्रेमेनमध्येच भयंकर हॅम्बर्गचा पण नाही करता आला. त्या पॉईंटला तन्मय आणि मीच होतो आणि चिमा आणि काका नंतर येणार होते. तर तन्मयनी कहर म्हणजे तो पूर्ण वेळ होता, पूर्ण वेळ म्हणजे त्याला दिसतही होता आणि तो म्हणजे ऑब्व्हियसली म्हणजे क्रेडिट आहे त्यालाच की त्यांनी त्या पॉईंटपासून आत्ता त्यांनी असं खूप मला आय कुड सी दॅट की हा फरक आहे. गुड जॉब ऑन रेकॉर्ड. वा वा. सो त्यांनी खूप काळजी घेतली होती, खूपच म्हणजे त्यांनी घेतली. त्याच्यानंतर तो पुढे लंडनला असणार होता, मग मी इथे आले. चिमा आणि काका लवकर आहेत तर चिमा पण येऊन घरी राहिले तसं त्या पॉइंटला आणि ती खूपच झालं होतं मला जरा, त्यामुळे गुड. पुन्हा एकदा शाबासकी दिलेली आहे. आता मला तुमचं नातं तुमच्या सासू सासऱ्यांशी कसं आहे हे जाणून घ्यायचं. आता तू माझं छान एकदम म्हणजे मावशी आणि अजय काका असं मी म्हणतो त्यांना. आणि दोघांची खूप छान गप्पा होतात माझ्या सातत्याने. मंजिरी मावशीला काहीही टेक्निकल प्रॉब्लेम आला, अरे माझ्या लॅपटॉपमध्ये माझ्या मोबाईलमध्ये, तर ती अगदी हक्काने मला सांगते, फोन करते, आम्ही भेटतो. आम्ही चौघं जेवायला जाणं असं करतो. आम्ही चौघात तर रिसेंटली ट्रिपला पण गेलो होतो न्यूझीलंडला. तो मगाशी फोटो व्हायला तेव्हा आई बाबा होते तिकडे, ते पण आमच्या बरोबर आले होते. त्यामुळे ते पण आम्ही फिरलो, त्यामुळे अजून मजा आली, अजून इंटरॅक्शन झालं. कायम एकत्र असणं आहे. वेगळ्या विषयांवरती पण गप्पा होतात. मंजिरी मावशी तर खूपच सोशल व्यक्तीच आहे, खूप जास्त हिच्यासारखी आहे, ही तिच्यासारखी आहे. आणि ओव्हरऑलच लेले फॅमिली जी हिचा आजोळ आहे, तर ते सगळेच खूप जास्त गप्पा मारू, एकत्र करू, दंगा घालू असं आहे. आणि त्यामुळे तिच्याबरोबर मस्त जमतं, ह्याच्यात फार आश्चर्य नाहीये. म्हणजे ते तिच्या आहेत, स्वभावाचाच भाग आहे आणि ती फारच छान आहे. अजय काका असा पहिल्यांदा भेटताना बऱ्यापैकी स्ट्रिक्ट, पर्टिक्युलर, डिसिप्लिनरी शब्द येत आहेत तिचे लहानपणापासून. आहेतच तर तसा आहेच अजय काका आणि ते जाणवतंही, बोलतानाही जाणवतं. पण एक तर ना त्याच्या कामामुळे आणि त्याच्याही एक रमामधला जो आजारी असताना मदत करणं, आजारी असताना काळजी घेणं, हा जो भाव आहे तो मला असं वाटतं की अजय काकामधनं आलेला आहे. की तो प्रचंड हेल्पफुल आणि रिसोर्सफुल पर्सन. अशा वेळी की गरज असेल तर अजय काकाला फोन करा, काही हरकत नाही असं वाटावं, इतका तो विश्वासार्ह माणूस आहे त्या पर्टिक्युलर बाबतीत. आणि त्यामुळे त्या पद्धतीने वेगवेगळ्या माणसांची खूप चांगला संपर्क असतो, संवाद असतो आणि कनेक्ट असतो. त्यामुळे त्याला बऱ्याच गोष्टी कळत पण असतात. त्यामुळे त्याच्याकडे पण सांगण्यासारखं, बोलण्यासारखं, ऐकण्यासारखं खूप काय काय असतं. त्याने काहीतरी रिसेंटली डॉक्युमेंटरी बघितली असेल, मग त्याबद्दल तो काहीतरी सांगेल, त्याच्याबद्दल काहीतरी चर्चा होईल, कुठल्या तरी मित्राबद्दल सांगेल, कुठली तरी जुनी आमच्या कॉलेजच्या वेळी अशी गोष्ट होती, अशा पद्धतीच्या काही नॉस्टॅल्जिक आठवणी असतील त्या सांगेल. सो इंटरेस्टिंग गप्पा होता. पण मला असं वाटतं की तो जो एक रिलायबिलिटीवाला फॅक्टर आहे, प्रचंड विश्वासार्ह वाटणं एखादी व्यक्ती, तो अजय काकाच्या बाबतीत खूप जास्त आहे. आणि तो आम्ही फर्स्ट हँड एक्सपिरियन्स पण केला. जेव्हा माझ्या बाबांची नी सर्जरी झाली होती तेव्हा अजय काका थ्रू आउट होता. नंतरही मदतीला तो, काही लागलं तर मला सांग, मी आहे, असं ते असणं हे मला असं वाटतं की व्हॅल्युएबल आहे. कारण ते घरातली एक फादर फिगर की जी कायम तुमच्याबरोबर आहे, तुमच्यासाठी आहे. आणि
त्याची अजून एक गोष्ट मला आवडते, त्याला भयानक कौतुक वाटतं मला, आणि कोणाला कौतुक आवडणार नाही, मला तर कौतुक खूप आवडतं माझं झालेलं, त्यामुळे तो माझं भरपूर कौतुक करतो, त्यामुळे तेही मला खूप आवडतं. तर आणि इन जनरलही त्याला सतत एक कौतुक आहे. असतंच त्यांना. काहीतरी चांगलं होत राहावं, चांगलं करावं, असा एक बोलण्यामधला पण सातत्याने काय म्हणतात त्याला एक विचार असतो. तर ती गोष्ट मला इम्प्रेसिव्ह वाटते आणि ती कनेक्टिंग पण वाटते. त्यामुळे असं होणारच आहे की काही विचार पटणार नाही, काही विचार कालबाह्य वाटतील माझ्या दृष्टीने, त्यांच्या दृष्टीने ते योग्यही असतील, पण तो अडसर वाटत नाही. तो संवाद सतत सुरू असतो, त्याबद्दल गप्पा सुरू असतात आणि नातं खूप छान फुलतं त्यामध्ये. त्यामुळे मंजिरी मावशीशी तर खूप छान आहेच आहे आणि अजय काकाशी पण. तुझं माझं दोघांचीही नातं म्हणजे इंडिव्हिज्युअली सुद्धा आणि युनिट ते म्हणून सुद्धा मला फार छान वाटतं. एकतर मी म्हटलं तसं की तो जो किस्सा सांगितला की म्हणजे दॅट वॉज माय इनिशियल फ्यू डेज त्यांच्या घरातले, त्या पॉइंटलाच असा म्हणजे हाच टोन सेट केला होता ना की इथले एवढं काही करू नकोस ह्याचा विचार, चिल गेम आहे, तुला हवंय तसं कर. सो हे इतकं वेलकमिंग होतं. म्हणजे जरी आम्ही आम्ही दोघंही जणांनी हे ठरवलं होतं की आम्ही वेगळे राहणार आहोत आणि त्यामुळे आमचा सहवास असा चौघांचा एकत्र असेल आणि तो अखंड काळ असेल असं आमचं म्हणजे असं नसणार होतं हे माहिती होतं. तरी पण जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा त्या दोघांचंही असं होतं की दे वर सो वेलकमिंग की मला असं अरे बापरे आता कसं मी हे करू असं कुठेच म्हणजे कधीच नाही वाटलं. म्हणजे आजतागायत नाही वाटत. म्हणजे मी अजूनही तिथे गेले तरी तन्मयला मी म्हणते की तन्मय म्हणतो मी माझ्या माहेरी आलोय, मी म्हणते मी पण माझ्याच माहेरी आली आहे, तुझं घर वगैरे आता काही नाहीये, हे असंच आहे. सो इतकं ते आमचं छान आहे. काकांच्या बाबतीतलाही एक खूप किस्सा मला खूप आठवतो की त्याच सुमारास असं झालं होतं की लग्न झालं होतं आणि तोच आठवडा होता. तर चिमा आणि तन्मय दोघंही ऑफिसला गेले होते आणि दुपारचा वेळ मी जेवताना घरी होते आणि काकाही त्या पॉइंटला घरी होते. आणि मला असं झालं की आता मी जर माझ्या घरी असेल तर मी नेहमीच असं केलं असतं की बाबा असतील घरात तर मी म्हणेन की मी घेते आपल्या दोघांसाठी, आपण करूयात का वगैरे. तर मला असं झालं की आता काका पण आहेत तर आपण हे करायला पाहिजे, सून आहे मी या घराची वगैरे. तर मी आपलं म्हणलं की काका मी वाढू का, आपण जेवायला बसत वगैरे. काका म्हणले छे वाढू बिडू काही नकोस, असं काही नसतं आपल्याकडे, तुला तुझी वेळ झाली, भूक लागली, तू जेवून घे, मी माझी वेळ झाली की जेवून घेत. तर मला असं झालं की अच्छा किती छान, वाव, हे मला खूप आवडतंय. म्हणजे हे मला म्हणजे ओव्हरऑलच ते म्हणजे एक लिबरल असणं हे तन्मयच्या स्वभावातला तो खूप महत्त्वाचा भाग आहे जो मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो आणि तो काकांचा पण आहेच. म्हणजे हे कित्येक वेळेला त्या दोघांशी गप्पा मारताना चिमा पण हे म्हणते की तो तसे काका पण तसेच होते जसा तन्मय आहे आणि ते आय कॅन सी दॅट. आणि त्या दोघांचा सपोर्ट मला कायमच म्हणजे खूप असतो. आता गणपतीत आम्ही कायमच एकत्र असतो. म्हणजे गणपती हा आमच्याकडचा असा आहे की आम्ही तिथेच जाऊन राहतो. तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा आमच्याकडे खूप लोक येतात. म्हणजे सगळ्या चिमाला हा म्हणला तसा की तिचं आजोळ आणि तो गोताळा खूप मोठा आहे. तर माझं पण आजीकडचं म्हणजे माझा आजोळ पण असंच खूप जण आणि सतत लोक सतत एकत्र. म्हणजे आम्हाला काही कारण नाही लागत, आम्ही जस्ट काही म्हणजे नवीन गाडी घेतली चला पार्टी करू, म्हणजे इतपत असं असतं तसंच त्यांच्याकडे. सो मला ते इतकं छान वाटलं होतं. आणि त्या सगळ्यामध्ये मी आय कॅन सी की तिचं कनेक्शन तिच्या सगळ्या बहिणींची कसं आहे, त्यामुळे पण आमच्यातला संवाद पण खूप सिमिलर होतो. म्हणजे मी जेव्हा तिच्याशी कनेक्ट होते तेव्हा काही बाबतीत मला माहिती असतं की मी माझ्या बहिणींची वागते हे तिला कळतंय. सो काही गोष्टी आमच्यातल्या खूप सिमिलर पण आहेत ज्या मला फार इंटरेस्टिंग वाटतात, कारण त्या आपोआपच आमच्या दोघींच्याही असण्यामध्ये रिफ्लेक्ट होतात. म्हणजे ती उद्या माझ्या घरच्यांशी जसं वागेल किंवा ती आपणून मग घरी त्यांना बोलवणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या करते त्या पण मला खूप मला छान वाटतात. म्हणजे असं खूप काळजी घेते किंवा कुठल्या तरी वेगळ्या घरी आपण गेलोय असं कधीच नाही वाटत ना की ते आपलंच आहे, जे मी केलं असतं तेच ती करते. हा जो भाव आहे तो मला फारच छान वाटतो. आणि इन एव्हरी सेन्स की ते फारच म्हणजे अदरवाईज खूप स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम म्हणून ते
खूपच छान दोघही जण आहेत आणि मी इंडिपेंडेंटली ऍक्च्युली दोघांची मला जे हवं तेव्हा खूप क्लिअरली बोलू शकते. म्हणजे हा संवाद जो आहे ना तो खूप कमी वेळा म्हणजे मला कितीही इच्छा असली की मी जाऊन बोलीन तरी रिसिव्हिंग एंडला जर ते तसं नाही घेतलं गेलं किंवा ऐकण्याची इच्छाही नसेल तर मला नाही वाटत की ते खूप चांगलं तो संवाद नाही होऊ शकत. पण ह्या दोघांच्याही बाबतीत ते तसं नाही होत. म्हणजे काकांशीही माझ्या इंडिव्हिज्युअली गप्पा झाल्या आहेत तेव्हाही मला ह्याची म्हणजे ते खूप इंटरेस्टेड असतात की तुझं काय चाललंय, मग नवीन काय, मग आता हे डान्सवरचं हे पुस्तक आहे ते तू वाचलंयस का किंवा ह्याच्याबद्दलचा तू अभ्यास केलायस का. तर हा अप्रोच देणं किंवा हा ऍटिट्यूड आणणं चिमाला तर खूपच आवडतं कारण म्हणजे तिला संगीत नाटकं आवडतात आणि ते मला पण म्हणजे आहेच. सो त्याच्याविषयी आमची चर्चा होते किंवा आमच्यामधल्या पटकन काही वाटलं तर जाऊन बोलणं एकमेकांशी हे आमचं होतं. आणि म्हणजे ते मला आवडतं की ती पण अशी खूप आर्टिस्टिक आहे. सो तिला पण असं आवडतात गोष्टी. ती खूप सुंदर छोट्या छोट्या फेरी गार्डन्स करते आणि ते फारच अप्रतिम करते. सो त्या सगळ्या बाबतीत आम्ही खूप कनेक्ट होतो कारण मलाही ते आवडतं, ड्रॉइंग आवडतं. मग असं आमचं होतं की मग गणपतीला काय करायचं किंवा आरास करणं ह्याच्यामध्ये पण होतं. ते मी खूप आवडीने आणि खूप मनापासून ते करते, मला खूप आवडतं कारण. सो पण त्याही बाबतीत म्हणजे तिचं असं कधी म्हणणं नसतं की म्हणजे मग तू हे केलंस तर मग हे नाही का केलंस असं ती मला कधीच नाही म्हणते. आणि त्याच्यात तू केलंस हे छान आहे, तुझा विचार आहे, तू छान आहे, हे जे कौतुक आहे त्या दोघांनाही. त्यामुळे माझं खूप छान आहे त्यांच्याबरोबर. आणि ऍक्च्युअली इंटरेस्टिंग गोष्ट अशी की दोघांचं एकमेकांच्या एक्सटेंडेड फॅमिली बरोबर पण खूप तेवढंच चांगलं आहे. आई वडिलांबरोबर असं नाही राईट. पण हा म्हणजे याची फॅमिली ही यशोदाची फॅमिली आहे. इतर ती नातेवाईकांबरोबर मला खूपच त्यांचंही मला आधीपासून यशोदामुळे माहिती होतं. हा एक भाग झालाच पण आमचं छान पटतंही. म्हणजे आम्ही असतो किंवा हा माझ्या सगळ्या नातेवाईकांची बहीण भावंडांची माझ्याकडची इथला गोतावळा खूप जास्त आहे. म्हणजे माझ्या भावंडांमध्ये ना खूप कमी अंतर आहे वयांचं. सो आम्ही असे खूप जण दोन वर्षांच्या अंतरामध्ये आहोत. माझे मामे असे खूप आहे. आणि तो आमच्या दोघांचा आम्हाला आवडणार आहे की लोक आमच्याकडे यायलाही हवे असतात आम्हाला आणि म्हणजे त्या फॅमिलीज बरोबर आम्ही कनेक्टेड असतो दोघंही. तिकडे खूप चांगलं नातं एक डेव्हलप झालंय. आणि तो ही म्हणली तसं की रिसेप्शन पण खूप चांगलं असल्यामुळे ते आपोआप झालं. म्हणजे आता हिच्या एका बहिणीचं मुक्ताचं जेव्हा लग्न झालं तर तेव्हा अर्थातच आम्ही सगळेच जण होतो ना तिथे. असं काही हे कुठल्या तरी वेगळ्या घरातला अशातला भाग नव्हता. आणि तिचे बाबा म्हणजे हिचा मामा सख्खा तो सहज बोलता त्याने आकले का कधीतरी जावयासारखा वाग की. म्हणलं का रे असं का म्हणतोयस, सारखा काय मुलासारखा वागतोयस घरामध्ये, असं त्याने खूप सहज म्हणलं. इतकं ते छान नातं आहे. आणि ह्याचा मामी म्हणजे ह्याचा जो सख्खा मामा यशोदाचे आई बाबा ते माझे आई बाबाच आहेत ना दुसरे. सो ती कधीच म्हणजे मावशी पण कधीच हे म्हणणार नाही की मी तिला मावशीच म्हणते. मी तिला ह्याच्यामुळे मामी म्हणूच नाही शकत. म्हणजे इतकं आमचं आधीपासूनच आहे. सो हे पण आमचं असं होतं की नाही ती परवाच काहीतरी म्हणली की ही तर आमची लेकच आहे, सून कुठली असं ते ती कायमच म्हणते. त्यामुळे तो एक आमचा आहे बाबा म्हणजे एक्सटेंडेड फॅमिलीशी कनेक्ट. तन्मय मला तुला आता एकूण अनुरूप संस्थेविषयी विचारायचंय. तूही खूप काम करतोस, तू सामाजिक इतर कामही करतोस. नवीन जोडपी, नवीन मुलं लग्नाकडे बघतानाचे किंवा तू मीटअप्स करतोस, तू आय थिंक गावांमध्ये सुद्धा काही काम करतोयस. तर या एकूण विषयी आम्हाला जरा सांग ना की तुझं काय मत आहे, अनुभव काय आहे लग्नाबद्दल. अर्थातच कामामुळे खूप साऱ्या मुलामुलींशी बोलणं होतं आणि त्यांचे विचार ऐकायला मिळतात. 2-3 गोष्टी इंटरेस्टिंग वाटतात मला. पहिलं म्हणजे जी पिढी आज लग्नाला उभी आहे ते बऱ्यापैकी कन्फ्युजही वाटते मला एका बाजूला. आणि त्याचं कन्फ्युजन यामुळे आहे की खूप वेगवेगळं व्हॅरिड प्रकारचं एक्सपोजर खूप फ्रिक्वेन्सीने आणि इंटेन्सिटीने सातत्याने झालंय. की मी काय म्हणतो की माझी पिढी ती आहे की जे मिलेनियल्स इसेन्शियली की ज्यांनी जेवढा चेंज बघितला आहे वाढत्या वयात तेवढा कोणत्याच पिढीने आधी बघितला नाही आणि नंतरही बघतील अशी शक्यता आता लगेच दिसत नाहीये. आता प्रत्येकच पिढीला वाटतं की आम्ही खूप बदल बघितले, पण वाढत्या वयात तेवढा परिणाम बघणारं तेवढा बदल घडून त्याचा परिणाम होणं हे मिलेनियल्सनी जेवढं बघितलं तेवढं कोणीच नाही बघितलंय. आणि त्याची इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी खूप जास्त होती. म्हणजे
अख्ख्या बिल्डिंगमध्ये एकच फोन आहे हेही आम्ही लहानपणी बघितलंय. रामायण महाभारत लागायला लागलं होतं, त्यामुळे दूरदर्शनच फक्त चॅनल असतो. अरे वा, प्रायव्हेट चॅनल नवीन आलाय, ही पण फेज बघितली आहे. आणि आता प्रत्येकासमोर 4 वेगवेगळे स्क्रीन्स आहेत, Options आहेत. की टॅब आहे, माझ्याकडे मोबाईल पण आहे, लॅपटॉप पण आहे, स्मार्ट टीव्ही पण आहे. आणि त्याच्यावर मी आज ॲमेझॉनवरती काहीतरी बघतोय, मी नेटफ्लिक्सवरती काहीतरी बघतोय, मी अजून कुठल्या चॅनलवर झी5 वर बघतोय वगैरे वगैरे. तर हे ऑप्शन्स माझ्यासमोर आहेत. याचा एक स्वाभाविक परिणाम असा आहे की कॉमन गोष्टी कमी झाल्या. म्हणजे काय की सगळेजण एक गोष्ट बघणं ही फॅक्ट कमी झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाचे आपापले चॉईसेस आहेत, आपापले पर्स्पेक्टिव्ज आहेत. आणि जेव्हा तुमच्यातली सामायिक गोष्ट कमी होते तेव्हा नातं बिल्ड करणं अवघड वाटतं. म्हणजे हिनी पण बघितलंय आणि मी पण बघितलंय, तर आम्ही त्याच्याबद्दल चर्चा करू शकतो. हिची पण आवड आहे, माझी पण आवड आहे, आम्ही काहीतरी चर्चा करू शकतो. पर्स्पेक्टिव्ह असू शकतो, क्युरिओसिटी असू शकते, बोलू शकतो. पण ज्यातलं काहीच एकमेकांमध्ये कॉमन नसेल तर स्टार्टिंग पॉईंट काय बरं असेल, बोलणार कसं, सुरुवात कशी करणार, काय असणार. तर ते कन्फ्युजन आहे, ते अवघड आहे शोधणं. म्हणजे आज असंख्य लोक इंस्टाग्रामवर मीम्स किंवा रील्स एकमेकांना प्रायव्हेट मेसेजमध्ये पाठवतात, DM मध्ये पाठवतात, डायरेक्ट मेसेजमध्ये पाठवतात. त्याचं मूळ इथं आहे की तू पण बघ, मी पण बघ, मग भेटू तेव्हा हसू एक प्रकारे. कारण कॉमन फॅक्टर तर पाहिजे ना, काहीतरी कॉमन गोष्टी तर पाहिजेत की ज्याच्याबद्दल आपल्याला बोलता येईल. कारण मी जी सिरीज बघितली ती माझ्या मित्रांनी अगदी जवळच्या सुद्धा बघितली असेल असं नाही. बरोबर. किंवा आता माझे असंख्य मित्र, मला प्रचंड क्रिकेटमध्ये रस आहे, पण तरी मी IPL तेवढं फॉलो नाही करू शकत, कारण तेवढ्या मॅचेस आणि तेवढी संख्या आहे, मला तेवढं कोपअपच नाही करता येत बाकी सगळ्या उद्योगातनं. पण माझे मित्र बघतात, तर आता आमच्यात संवाद कसा होईल बरं, क्रिकेटबद्दल सुद्धा बोलत असतात जरी सेम हे आहे. तर इतकं वेगवेगळं जेव्हा विश्व आहे तेव्हा या लग्नाला उभ्या मुलामुलींमध्ये ते कन्फ्युजन असणं की आपल्यासाठी कॉमन काय बरं असू शकतं. आणि हा बदल जो गेल्या 10-15 वर्षामध्ये झालाय, आणि खूप नवीन आहे ना बदल हा. म्हणजे 15 वर्षापूर्वी स्मार्टफोन जस्ट वापरायला सुरुवात झाली होती, तेव्हा एवढे स्मार्टफोन्स नव्हते. पण म्हणजे 2011-12 बद्दल आपण बोलत असू, तर तेव्हा जस्ट सुरुवात झाली होती, तेव्हा सोशल मीडिया पेनिट्रेशन सुरू झालं होतं. आणि तेव्हा त्याचा परिणाम जाणवायला लागला होता, पण अजून परिणाम झाला पण नव्हता. तर इतकं हे नवीन आहे, इतकं हे ट्रान्झिशन फेजमधलं आहे, इतकं हे इंटेन्सली आणि इतकं फ्रिक्वेंटली बदलतंय. म्हणजे फेसबुक गेलं ना, आता फेसबुक कोण वापरतं, इंस्टाग्राम वापरतात लोक आता जास्त. सोशल मीडियामध्ये सुद्धा बघत असताना पालक पिढी मेजरली फेसबुक वापरते, पण बाकी सगळे लोक इंस्टाग्रामवरती. इंस्टाग्राममध्ये सातत्याने नवीन असतात. आत्ता काही वर्षापूर्वी रील्स नव्हतेच इंस्टाग्रामवरती, ते आले अचानक. तर इतकं ते फास्ट आणि इंटेन्सली बदलत असतं की ते तुमच्या अनुभव विश्वाचा एकदम केंद्रबिंदू बनतं. आणि त्या सगळ्याचं एक्सपोजर हे जेव्हा लग्नासारख्या एका ट्रॅडिशनल सेटअपला लावायची वेळ येते, त्या एक्सपोजरमधनं जो अनुभव घेतलाय त्याच्यानंतरचं सगळं अंडरस्टँडिंग, तेव्हा गडबड उडते. कारण अरेंज मॅरेज करायचं आहे अशी वेळ आली तर अचानक सगळ्या अपेक्षा कुठल्या तरी जुन्या काळच्या येतात, कारण तेच माहितीये नवीन गाईडबुक आहे कुठे. प्रॉब्लेम आहे की सिलेबस बदललाय, तुम्ही जुनं गाईडबुक घेऊन पुढे नाही जाऊ शकत. तर ते सांगणं गरजेचं आहे, ते बोलणं गरजेचं आहे. आणि तिथे ते काउन्सिलिंग खूप उपयोगी पडतं. ते बोलणं गरजेचं आहे की हे जुनं गाईडबुक ठेवू नका, गेमच बदललाय. तुम्ही टेस्ट क्रिकेटचे नियम घेऊन T20 नाही खेळू शकत, तर तुम्हाला T20 त्या नजरेने खेळायला पाहिजे. त्याच्यासाठीचं वेगळं स्किल्स आत्मसात करायला लागतील. ती स्किल्स काय आहेत ती आधी समजून घ्या, मग ती शिकता पण येतील. असं ते डील करावं लागेल. सो हा थोडा कन्फ्युजनचा पार्ट आहे. पण त्याचवेळी मला खूप पॉझिटिव्ह पार्ट असा वाटतो की कदाचित या एक्सपोजरमुळेच, कदाचित हे सगळे बदल होत आहेत ह्याची जाणीव असल्यामुळे रिसेप्शन पण तेवढं जास्त आहे, त्याचा स्वीकार पण जास्त आहे. मग तो बदललेल्या जेंडर रोल्स बद्दल असेल, नवरा आहे म्हणून मी हे केलं पाहिजे, बायको आहे म्हणून मी हे केलं पाहिजे, याला प्रश्न विचारणारे आता जास्त आहेत. आणि ते प्रश्न विचारून त्यात बदल करू असं म्हणणारे, त्या तो बदल स्वीकारणारे आणि त्या बदल स्वीकारण्याची तयारी असणारे, याची संख्या नक्की आता खूप जास्त आहे. आणि ती या पिढीमधला एक सकारात्मक भाग मला वाटतो. जसं कन्फ्युजन आहे तसाच बदलासाठी तयार होण्याकडे पण कल असणं हा एक चांगला भाग आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी मला इंटरेस्टिंग वाटतात. सो ट्रान्झिशन फेज वाटते मला बऱ्याच अंशी लग्नाकडे बघत असताना. आणि मला फार एक्साइटिंग वाटतं या फेजमध्ये आपण आहोत, या कामामध्ये आहोत, हे सगळं बघतो आहोत.
कसं हे सगळं मुलं मुली पण डील करतात, शिकायला पण मिळतं खूप साऱ्या गोष्टी. त्यामुळे असं हे कामातनं मिळणारी गोष्ट आहे एक प्रकारे. आणि मला त्या निमित्ताने तुझं अजून एक कौतुक करायचंय, ते म्हणजे आपल्या या शोसाठी कायम आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जोडप्यांना बोलवत आलोय आणि कुठेही तुमच्या बाजूनी कधीच हा विचार नाही झाला की नाही नाही फक्त नावाजलेलीच माणसं हवीत, फक्त अशीच माणसं हवीत. याच कारणाने आपला शो प्रेक्षकांमध्ये गाजलेला आहे. त्यांना व्हरायटी बघायला मिळते, त्यामुळे कमेंट्समध्ये कौतुकही होतं. आणि तू जसं म्हणतोय की नवीन पिढी कन्फ्युज आहे, तर कदाचित प्रत्येक जोडप्याच्या अनुभवातून ऐकून त्यांना काही मिळणार असेल तर ते तुम्ही देताय अनुरूप ऍक्च्युली. आणि मला संस्था. या बाबतीत ना एक सांगायला आवडेल, आपल्या कमेंट्स मध्ये ना अनेकदा लोकांनी असं म्हणलंय की अनुरूप तर अरेंज मॅरेज बद्दल बोलणारी संस्था आहे, तर तुम्ही लव्ह मॅरेज केलेल्यांना का बोलवता? हा प्रश्न आम्हाला आधी अनेकदा विचारला लोकांनी, जेव्हा आम्ही कार्यक्रमासाठी मुलाखती वगैरे घ्यायचो, अगदी अनुरूप शो वरती नाही पण इतर वेळी सुद्धा. तर खरोखरच या 50 मुलाखती जर आपण पाहिल्या, सगळा आपला हा पॉडकास्ट संपल्यानंतर, आणि त्याचं एक सूत्र काढायचं ठरवलं, तर त्याचं सूत्र असं निघेल की लग्नाआधी कसं का असेना, लग्न तुमचं कसं का ठरेना, लग्नानंतर साधारण सगळे एकाच ठिकाणी जातात आणि एकाच पद्धतीचे चॅलेंजेस फेस करतात. अगदी म्हणजे हे खरंच आहे ना की आम्ही ओळखत होतो एकमेकांना आधीपासून, आणि लग्नानंतर भयानक वेगळ्या गोष्टी वाटायला लागल्या की अरे काय आपण कसे राहतोय एकत्र इथपासून. आणि ही गोष्ट आपल्या पॉडकास्टवरती असंख्य लोकांनी सांगितली की ते कसं अवघड गेलं, मला माहितीच नव्हतं यांच्याकडे असं असतं, हे मला झेपवायला अवघड गेलं. हे अशा पद्धतीच्या गोष्टी अनेकांनी लव्ह मॅरेज असूनही सांगितल्या. त्यामुळे लग्न कसं जमतंय याच्यापेक्षा म्हणजे त्या जमण्याच्या प्रक्रियेवरती फार फोकस न करता लग्न झाल्यानंतर सहजीवनावरती जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि ते मला असं वाटतं की या आपल्या पॉडकास्टमधनं आपण केलं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की आज अनुरूपमध्ये असो किंवा कोणत्याही अरेंज मॅरेजच्या प्रोसेसमधनं पुढे जाणारे असो, निदान शहरी भागामध्ये तरी अरेंज मॅरेज हे अरेंज मॅरेज उरलेलं नाहीये. याचा अर्थ असा की अरेंज मॅरेज असं म्हणल्यानंतर जे चहा पोह्याचा कार्यक्रम डोळ्यासमोर येतो आणि 3 भेटींमध्ये चौथी भेट डायरेक्ट लग्नात, असं जे एक चित्र उभं राहतं तसं आता घडत नाही सुशिक्षित शहरी भागात तरी. आता काय होतं की तुमचा कुठल्या ना कुठल्या तरी प्लॅटफॉर्म होता, मग ते अगदी मित्रांनी ओळख करून दिलेली असो, मावशीने पाठवलेलं स्थळ असो, नाहीतर अनुरूपवरती भेटलेला मुलगा किंवा मुलगी असो, तुम्ही काय करता, पहिल्यांदा आपण कॉफीला बाहेर भेटू म्हणता, 1-2दा बोलता, टेक्स्टवरती बोलता, व्हिडिओ कॉल करता, मग फॅमिलीज इन्व्हॉल्व्ह होतात, मग बोलणं होतं, मग कधीतरी लग्न ठरवू म्हणता, मग लग्न ठरणं पण मला सोहळा पण त्याचा करायचा आहे, मग त्याचा मला अशाच पद्धतीने करायचा आहे, मग मला हवा तो हॉल, हवं ते गार्डन, डेस्टिनेशन असेल तर ते, या सगळ्या प्रक्रियेमध्ये बऱ्यापैकी वेळ जातो. त्यामुळे लग्नासाठी तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटणं, ते लग्न होणं, याच्यात 1.5 वर्षाचा काळ जातो. म्हणजे हा असा नाही काळ होत की ठरलं आणि लगेच लग्न झालं, जे पूर्वी अरेंज मॅरेज मध्ये व्हायचं. हा मधला काळ काय, हा कोर्टशिप पिरियड आहे, हा डेटिंग पिरियड आहे, लग्न ठरल्यापासून होईपर्यंतचा सुद्धा. तर तुम्ही डेटच करताय, तुम्ही अरेंज्ड मॅरेजमध्ये ट्रेडिशनल सेन्स मधल्या अरेंज मॅरेजमध्ये नाही आहात. त्यामुळे अनुरूप सारखा प्लॅटफॉर्म हा भेट घडवून देण्याचा प्लॅटफॉर्म आहे. विवाह संस्था असल्यामुळे विवाहाबद्दल काही शिक्षण देणारा, अवेअरनेस देणारा प्लॅटफॉर्म आहे. पण तुमचं लग्न हे एक प्रकारे लव्ह मॅरेजच आहे, लव्हली अरेंज मॅरेज आहे. त्यामुळे त्याचं कसं लग्न ठरतंय याच्याकडे फार फोकस देण्याचं कारण नाही, सहजीवन कसं असणार आहे याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ते कोणत्याही मार्गाने तुम्ही तुमचा जोडीदार शोधा, ते समृद्ध करणं तुमच्याच हातात ते शक्य आहे. छान बोललास. आणि तुमचा एकूण तुमच्या कुटुंबाचा हा थॉट मला खूप आवडतो की जे मी म्हणाले की प्रेक्षकांपर्यंत ही गोष्ट पोहोचणं यासाठी तुम्ही धडपड केली. त्यामुळे तुम्हा सगळ्यांसाठी, आणि ते तू सगळ्यांच्या बरोबर संवाद साधून सगळ्यांमधून काढून घेतला. कारण शुअर की सगळेजण बोलणारे चांगले असतील असं नाही, उत्तम अभिनेता असेल पण बोलता येत नसेल, तितकं चांगल्या पद्धतीने व्यक्त होता येत नसेल तर काय उपयोग. तर ते तू काढून घेतलंस ही गोष्ट महत्वाची. खूपच. थँक्यू. चला आता एक गेम खेळूया परत. वाव, अजून एक गेम. येस, मला वाटलं झालं गेम. आता कोण कोणास म्हणाले तर मी कोट्स देणार आहे. एकदा पाठी परत बसवते. सॉरी अनघा. ओके, तर काही कोट्स आहेत आणि ते तुमच्या नात्यात कोण कोणाला म्हणतं हा मुद्दा आहे. ओके, सॉरी,
काय मी म्हणते ना, चेक करून घेतलं की नक्की काय म्हणते? हा. मला असं आठवत होते मी की ज्या वेळेला गरजेचं त्यावेळेला तो म्हणतो का, पण मला वाटतं म्हणतो, अच्छा. पण बऱ्याचदा मी म्हणते. बेसिकली चुका कमी होतात माझ्या. ओ, अगं बाई. मी थांबले त्या वाक्यासाठी. ते येणारच होतं. ओके. आय लव्ह यू. तन्मय हो. सतत. आपल्याला बोलण्याची गरज आहे, म्हणजे आपण असं म्हणतो ना, वी नीड टू टॉक. झोपेतून उठवते. लोकांना वाटेल मी रोज हे करते रे. तुला काहीही कळत नाही. तुला Actually, काही कळत नाही, ही दोघंही माझ्याचकडनं नाही. एखाद वेळेला आलं असेल, पण पण असं नाही युजली म्हणायला. दोघंही नाही म्हणत. नाही म्हणत. ओके. कंटाळा आलाय, आज काहीही करायला नको. मी. नाही? ए तू म्हणलास म्हणजे आम्हाला दोघांनाही स्वतःबद्दल येऊ वाटतंय. शकतो. हा, ठीक. ओके. जिमला जाण्याची वेळ झाली आहे. आज चीट मील डे करूया. मी म्हणते म्हणजे तन्मय कमी वेळाच डाएटवर असतो, त्यामुळे चीट मील करूयात हे माझंच वाक्य असतं. नाही पण ते असं क्रेव्हिंग वाला क्रेव्हिंग वाला मुद्दा- एलिमेंट माझ्यात असतो जास्त. तन्मय खूप या बाबतीत करूया. केक माझा आणि करूया. मज्जा काय माहितीये का, मी केक वगैरे करते पण खायला हा, मग चीट तू कर, मी फक्त बनवते. सो एक्सपेरिमेंट्स मी करते, गिनीपिक तू. काल आहे, जरा चल पाणीपुरी खायला जाऊया. हा. कालचीच गोष्ट काल मी आहे. म्हणले, पण इव्हेंच्युअली मी नाही खाल्ली. हा, अच्छा. कंट्रोल केला. मी नाही जायचं असं म्हणतो. नाही जायचं. वेळेत झोपत जा रे, किंवा वेळेत झोपत जा ग. मी म्हणजे हा म्हणतो मला. हा. हो, तू म्हण. तुला जागरण करायला आवडतं? मला म्हणजे मला ऍक्च्युली झोप पटकन लागत नाही, हा थोडा प्रॉब्लेम आहे. असं माझ्या अच्छा. बाबांनाही माझ्या आत्यालाही आहे, म्हणजे थोडा जेनेटिक असावा आमचा. पण पटकन नाही लागत. आता तरी मी थोडंसं त्याच्यावर काम करते, पण मला तन्मय इतकी नाही. तन्मयची हुकमी झोप आहे. वा वा. आत्ता तू म्हणलीस ना त्याला 2 प्रश्नांच्या मध्ये, तरी तो झोप आहे. सुखी माणूस. खूप लगेच झोप. खूप कमाल. म्हणजे हे फारच मला छान वाटतं की त्याला ते जमत आहे. वा वा. छोटासा होता हा गेम. आता तुमच्या मते एखाद्या जोडप्यानी एकमेकांना स्पेस देणं म्हणजे नक्की काय, आणि तुम्ही ती देता का? आम्ही ऍक्च्युली खूप स्पेस देतो एकमेकांना. हो. म्हणजे बऱ्यापैकी आपापली कामं चाललेली असतात, आपापली आपापलं विश्व हा. चालू असतं त्याच्यात. आम्हाला गोष्टी दोघांना, असतात. आणि ते म्हणजे नॉट दॅट की आम्ही ते खूप बसून चर्चा वगैरे केली आहे, पण आम्ही व्यक्ती म्हणून पण तसे आहोत. हम्म. असं मला वाटतं की आम्ही म्हणजे जस्ट दॅट की आम्ही वी हॅव लँडेड टुगेदर, पण आम्हाला दोघांनाही आमचा पण वेळ लागतो. एकत्रही जितका लागेल ना तितकंही आमचा पण लागतो. आणि कदाचित तीच जर का स्पेस देणं असं आपण म्हणत असू तर ती आम्ही आमच्यासाठी घेतो. आपोआपच देता तुम्ही एकमेकांना. पण मला असं वाटतं की ज्यांच्याकडे नॅचरली हे नाहीये, किंवा ज्यांना असं असू शकतं की एखादा पार्टनरला ते जमतंय आणि एखाद्याला नाही जमत आहे, तर ज्याला त्याची गरज आहे त्यांनी मला असं वाटतं की म्हणजे संभाषण करून हे सांगावं की मला माझा वेळ हवा आहे. कारण बऱ्याचदा असं बघितलं आता आजूबाजूला सुद्धा की एखादी ऍक्टिव्हिटी करायची तर ती मग एकत्रच करू ना, सतत एकत्र करू ना, ह्याला पण ब्रेक लागतो. बरोबर. म्हणजे माझं मला करायचंय हे एक्सप्लोर, तुझं करायचंय. काही ऍक्टिव्हिटीज असाव्यात ज्या एकत्र असाव्यात, पण सगळ्याच एकत्र असल्या की मग ते असं जरा गुदमरायला येऊ शकतं कधी कधी. त्यामुळे आय थिंक ज्यांना ते नाहीये, जोडप्यांना ती म्हणली की कसं, तर त्यांनी हे बोलावं, सांगावं असर्टिव्हली की मला हवी, तुला नाहीये मला मान्य, पण मला हवी. हे सांगितलं तर कदाचित होऊ शकतं. नाही, आणि ती गरज असतेच ना, सगळ्या गरज गोष्टी असते, सातत्याने हो. एकत्र. मला असं याचं एक अजून एक कारण असं वाटतं की रमाचे पण खूप सारे मित्रमैत्रिणी आहेत, खूप सारे ग्रुप्स आहेत, आणि खूप सारी व्यवधानं पण आहेत. कामाच्या दृष्टीने असेल, नवीन काहीतरी गोष्टी करण्याच्या बाबतीत असेल, केक करण्यापासून ते आर्टिस्टिक काहीतरी नवीन करण्यापर्यंत, मध्येच ती उठून चित्र काढू शकते किंवा काहीतरी नवीन आणि सुंदर काढते. त्यामुळे त्या व्यवधानांमध्ये पण ती सहजपणे गुंतवते स्वतःला. नॉट दॅट की मुद्दामून गुंतवायला लागतंय म्हणून, मनापासून आवडीने. सो भरपूर व्यवधान आहेत, भरपूर काम आहे, आणि असं नाही की जर आपण एकत्र नसू तर मी करू काय.
हा भाव नाहीये, जे माझंही नाहीये. की खूप सारी व्यवधान आहेत, खूप सारं काम आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या करायच्या आहेत, आपापल्या करायच्या आहेत, तर ते सगळं आपण एकत्र नाही करू शकत, कारण 24च तास आहेत आपल्याकडे ना. तर काही गोष्टी मी माझ्या करीन, काही गोष्टी तुझ्या करीन, काही आपल्या गोष्टी असतील. तर असं तो वेन डायग्राम म्हणतात ना, काही कॉमन फॅक्टर असतो तसं ते तयार होत जाईल. मग आता कित्येक वेळा असं होतं की आमचे काही ग्रुप प्लॅन्स असतात, फॅमिली प्लॅन्स असतात, आणि आम्हाला विचारलं होतं की तुम्ही दोघं याल ना, रात्री आपला कॉफी प्लॅन आहे फॉर एक्झाम्पल. तर मी असतो की मी येऊ शकतो, मला रमाचं माहित नाही, ती तिचं सांगेल. तर तिच्या वतीने मी काहीतरी सांगेन, किंवा ती नसेल तर मी पण येणार नाही, असं होणार नाही. मला जर शक्य असेल, मला काही दुसरं नसेल तर मी येणारच आहे. तिला शक्य असेल तर ती पण येईल, असं ते होतं. सो ही स्पेसचाच मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि त्याच्या बरोबरीनं म्हणजे आता इतरांसाठी मला हे सांगायला आवडेल की ओव्हरऑल स्पेसमध्ये क्युरिओसिटी असेल तर तुम्ही आपोआप आपल्या आपल्या पद्धतीने गोष्टी वेगवेगळ्या एक्सप्लोर करता. आणि त्याच्यात ती व्यवधानं येतात कुठनं असा जो प्रश्न येतो तो कुतूहलातनं येतो. की ते कुतूहलच नसेल आणि मग तुम्हाला असं होतं की आहे ते पकडून ठेवायचं आहे, मग स्पेस दिली जात नाही. म्हणजे मला दुसरं काही सुचतच नाही, मला दुसऱ्या कशामध्ये रसच वाटत नाहीये, मग मला रमा सगळीकडे पाहिजेच असं होतं. मी आता रमाच्या बहीण भावंडांबरोबर कॉफीला जायचं असेल तर मी तिथे बोलू काय, हा मला प्रश्न नाही पडला पाहिजे ना. मला जर कुतूहल असेल की त्यांच्या आयुष्यात काय चाललंय, ते काय विचार करतायत, काय गप्पा होत आहेत, नवीन काय, तर नॅचरली माझा पण कनेक्ट तयार होणार आणि मग रमा तिथे असणंच गरजेचं आहे असं मला वाटत नाही. तर ते कुतूहल आहे का, तुम्हाला ती व्यवधानं तुमची निर्माण करता येत आहेत का, त्यातून पुढे जाता येऊ शकतं. ते कुतूहल आय थिंक मॅटर्स. आणि ते एकमेकांच्या बाबतीत पण आहे. जेव्हा गप्पा मारतो तेव्हा मला रस वाटण्यासाठी मुळात कुतूहल तर पाहिजे की आजचा दिवस कसा गेला, काय केलंस, नवीन काय कोरिओग्राफी करतेस, म्युझिक मध्ये काय करतेस, मला कळलं नाही, सांग पाहू मला काय. हे कुतूहल दोन्हीकडनं असेल तर ते जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आणि आय थिंक ते म्हणजे नुसती स्पेस देणं हे जसं तो म्हणतोय की इंडिव्हिज्युअली इंडिपेंडेंटली काहीतरी एक्सप्लोर करणं हा तर एक भाग आहेच, पण मला असं वाटतं की एकाच स्पेसमध्ये म्हणजे एक्सटर्नल स्पेसमध्ये जरी तुम्ही एकाच फिजिकल स्पेसमध्ये तरी सुद्धा तुम्ही आपापली स्पेस घेता येणं हे पण आमच्या दोघांच्या बाबतीत खूप वेळा होतं. म्हणजे तो काहीतरी काय पुस्तक वाचतच बसलाय किंवा मी काहीतरी काढतेय किंवा काही, म्हणजे हे खूप कमी वेळा होतं की मी पुस्तक वाचते आणि तो काहीतरी काढतोय, पण तो पुस्तक वाचतोय आणि मी माझं काहीतरी करतेय. तरी म्हणजे हे काही ऑब्लिगेशन नाही की आपण आत्ता तू इथे बसलाय आणि मी इथे तर मग आपण बोलूयात, हे गरजेचं नाहीये. सो तो आहे आणि तरी ती पण स्पेसच वाटते मला. म्हणजे मी त्या एका खोलीमध्ये सुद्धा माझं करते, तू तुझं करतोयस आणि तरी वी आर कम्फर्टेबल आहोत आपण. हा, असं पण मला वाटतं की ते पण इंटरेस्टिंग आहे आणि ते करावं, केलं पाहिजे. तुझ्या आनंदात मला आनंद आहे तर स्पेस आहे, सिंपल. वा, छान गप्पा झाल्यात आपल्या. आता आपण जशी सुरुवात कॉल युअर बेनी केली होती तसं आपण आता शेवटाकडे आलोय. तर इथे आपल्याकडे वोकल लेटर असतं, याला तर माहितीच आहे. तर तयारीने आलायस ना? मी बघितले एपिसोड, मी बघितले एपिसोड, माझ्या आधी पण बघते ती एपिसोड. हो, हे मान्य मला. पण जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा जरा बघायला छान असतं. तर ते वोकल लेटर तुम्हाला आता एकमेकांना म्हणून व्यक्त व्हायचंय, प्रिय पासून तुझीच पर्यंत. कोणीही मी म्हणायचंय आधी? अरे बापरे, तू चांगलं लिहितोस रे. म्हणून घे म्हणे. प्रियतन्मय, आत्तापर्यंत आपण एकत्र जसे एकमेकांबरोबर जे वाटतंय ते किंवा मनात येईल ते व्यक्त होत एकमेकांबरोबर आपण ग्रो झालोय, तसेच यापुढेही आपण तो धागा कायम ठेवूयात. आणि आय थिंक ती आपली ताकद आहे की आपण एकमेकांशी सतत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो, बोलतो, जे हवंय जे वाटतंय ते व्यक्त होतो. आणि त्याच्यामुळे असणारा जो आपला तयार झालेला हा जो बॉन्ड आहे तो मला वाटतं की बाकी सगळ्यापेक्षा वेगळा आहे. आणि आपापल्या स्पेसेसमध्ये असूनही आपण एकत्र पण ज्या गोष्टी एक्सप्लोर करतो, म्हणजे एकत्र ट्रिप्सला जाणं असेल किंवा वेगवेगळे अनुभव घेणं असेल,
त्या सगळ्या गोष्टी आपण अधिकाधिक आता याच्या पुढे करूयात आणि एकत्र समृद्ध होऊयात. कारण किती मतभेद असले तरी मला खूप मज्जा येते तुझ्याबरोबर आणि अशीच मज्जा करत राहू. तुझीच रमा. किती ग. प्रिय रमे, तुझं पत्र मिळालं. छान. आपण अनेक देश एकत्र फिरलो आहोत, अनेक जागा एकत्र बघितल्या आहेत आणि मी काय म्हणतो की तू माझी सगळ्यात लाडकी ट्रॅव्हल पार्टनर आहेस. तर आपल्या या सहजीवनाच्या प्रवासातलीही तू माझी लाडकी पार्टनर आहेस हे या पत्राद्वारे सांगू इच्छितो. गेल्या 10 वर्षामध्ये आणि किंबहुना गेल्या आपल्या 20 वर्षांच्या ऑलमोस्ट ओळखीमध्ये आपण दोघेही बदललो, आपण दोघेही अधिक प्रगल्भ झालो, अधिक समृद्ध झालो वेगवेगळ्या अनुभवांनी, वेगवेगळ्या विचारांनी, विचारांच्या देवाणघेवाणीतून आणि यातून एकमेकांना मदत करत गेलो, एकमेकांना साथ देत गेलो. ही अशीच पुढे देत राहूया. आपण दोघेही भयानक प्रयोगशील आहोत आणि हे प्रयोग असेच करत राहूया. त्यातले काही फसतील, काही जमतील, पण प्रयोग करत राहिल्यामुळे आणि नवनवीन गोष्टी करत राहिल्यामुळे नात्यातलं नाविन्य आपण टिकवू शकलोय, किंबहुना वाढवू शकलोय आणि त्यात फारच मजा येते. आणि तू तुझ्या पत्रात म्हणलीस तसं की मला फार मजा येते तुझ्याबरोबर. तर ही मज्जा घेत राहूया, कारण वरवरच्या सुखांपेक्षा ही मज्जा, हा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. हा तुझ्याबरोबर असण्यात मजा आहे, हा आनंद तुझ्याबरोबर घेण्यात मजा आहे. आणि अधिक काय बोलावे. शेवटी एवढंच सांगतो की लग्नात आपण एकमेकांना अनेक गोष्टी प्रॉमिस केल्या. त्यातली एक गोष्ट होती की तू माझ्या सुंदर विनोदांवरती नेहमी हसशील, पण अजूनही ते थोडंसं कमी पडतं आहे. माझ्या विनोदांवर तितकीच दिलखुलासपणे तू हसणं अपेक्षित आहे. तर ते हस, कारण शेवटी विनोदबुद्धी असेल तर आपण आपल्या मतभेदांमधनंही मार्ग काढत राहू आणि हसत हसत गोष्टींना सामोरं जाऊ शकू. तर हसत राहा, हसलीस की सुंदर दिसतेस आणि मलाही छान वाटतं. तुझाच तन्मय. याला परत पत्र लिहू शकते का? हे चालूच ठेवूया आपण. अरे कुठला विनोद. या मुद्द्यावरच तू खूप हसलीस, मग हसायला मिळालं. त्याला माहिती होतं ना, हा त्यांनी पॉइंट काढला की होणार आहे. मग आता जसं तू म्हणालास तसेच अनेक प्रयोग करत राहा आणि तुमच्या या प्रयोगांचे लाखो प्रयोग होवोत, हीच ईश्वर चरणी इच्छा. आणि द अनुरूप शो कडून वा वा. तुम्हा दोघांना एक भेट. धन्यवाद. किती छान. धन्यवाद. वा. गोडे हे म्हणजे मी हे ह्याच्यातच पाहिलं ना टीव्हीवर. हा, हो ना? प्रत्यक्षात इथे बघतेस. काय सुंदर लिहिलंय ना हे. बरं, तुम्ही हो. हे वाचा, मी पुढे करते. पण तुम्ही दोघं खास करून आलात यासाठी खरंच मनापासून आभार. आणि अरे वा, मजा आली ना. ग्रेट. आणि हा खास एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही देखील कळवा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.